नमस्कार. ऐकू येतंय? हो हां, मॅडम, येतंय ना? येतंय, येतंय. ओके. नमस्कार. मी हां. टी.के. टोपे कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्यापक शुभराज बुवा यांचे आभार मानते, की त्यांनी मला ह्या व्याख्यानमालेत सामील होण्याची संधी दिली. आजचा हा जो विषय त्यांनी दिलेला आहे, न्यायमूर्ती रानडे यांचे राज्यसंस्था आणि अर्थशास्त्र विषयक विचार. न्यायमूर्ती रानडे हे माझ्या एक आवडीचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याबद्दल बोलण्याची आणि आपल्या सगळ्यांना त्याबद्दल काही विचार त्यांचे तुमच्यापुढे मांडण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद होतो. या प्रकारची व्याख्यानमाला आपलं कॉलेज करतंय, हे दुसरं वर्ष आहे आणि कॉलेजची जवळ-जवळ 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला माहिती आहे, की रात्रशाळा आणि रात्र कॉलेज ही मुंबईसारख्या महानगरातली एक अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. सं श ह्या यांची संख्या खूप कमी आहे. एकेकाळी कीर्ती महाविद्यालय रात्र कॉलेज होतं. ते नंतर मी ज्यावेळेला जॉइन झाले तेव्हापासून ते नॉर्मल रेग्युलर कॉलेज झालं. पण ह्या रात्र कॉलेजमध्ये अनेकांना शिकण्याची संधी मिळते आणि जे टी.के. टोपे कॉलेज उपलब्ध करून देतं याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांचे आभारही मानले पाहिजे. रोकडे सर आपण 4 शब्द चांगले सांगितले त्याबद्दल तुमचे आभार. मला वाटतं मी विषयाला सुरुवात करते कारण आपल्याला वेळ तसा अ, जो आहे तो योग्य पद्धतीने वापरता आला पाहिजे. मला रिटायर होऊन बरेच दिवस झालेत आता आणि मोठं लेक्चर घेण्याची सवय गेलेली आहे. तर थोडे काही प्रॉब्लेम्स माझे झाले तर कृपया माफ करा. एक आणखीन गोष्ट मी बुवा सरांना सांगितली जी मी आता इथे उपस्थितांना सांगते, की मी फोनवरून या व्याख्यानाचं मान्य केलेलं आहे. कारण माझ्या लॅपटॉपवरती मला ते मिळत नाही Zoom. त्याच्यामुळे फोनवरून मी Zoom मीटिंगमध्ये आहे आणि फोनवरून असल्यामुळे एक थोड्या वेळाने मी माझं व्हिडिओ बंद करणार आहे. ऑडिओ चालू राहील आणि त्याचं कारण असं आहे, की फोनवरून करताना त्याची बॅटरी खूप भराभरा ड्रेन होते. ती ड्रेन झाली तर मला नंतर बोलता येणार नाही आणि त्याच्यासाठी मी नंतर व्हिडिओ बंद ठेवणार आहे. आपली कोणाची हरकत नसावी अशी माझी कल्पना आहे. रानडे यांच्याबद्दल बोलताना आणि एकूण जे सगळे जे विचारवंत आहेत, त्यातले सुरुवातीचे हे 19व्या शतकातलेच विचारवंत आहेत. आपण रानड्यांचा काळ जर का पाहिला, तर रानडे 1842 सालचा त्यांचा जन्म आणि ते शतक संपता रानड्यांचा मृत्यू झाला. 1901 साली रानडे गेले. हा माणूस त्या शतकात केवळ नव्हे, तर त्याच्या पुढच्या शतकात सुद्धा त्यांचा प्रभाव जो आहे तो आपल्याला जाणवतो. आणि तो का जाणवतो हे मी ज्यावेळेला त्यांच्या विचारांच्या बद्दल बोलीन त्यावेळेला आपल्याला हळू ते स्पष्ट होत जाईल. रानडे हे पूर्णपणे एका अर्थाने पाहिलं तर 19व्या शतकातले विचारवंत होते. ते फुल्यांच्या नंतर जन्माला आले. फुल्यांचा जन्म मला वाटतं 1827 सालचा आहे आणि फुले 1890 मध्ये गेले. पण म्हणजे एक मोठा काळ असा आहे, की रानडे, फुले, टिळक, आगरकर हे त्या अर्थाने पाहिलं तर ते समकालीन होते. आणि ह्या प्रत्येकाच्या विचारांच्या वर आपण काही शिक्के मारलेले आहेत. म्हणजे टिळक म्हणजे राष्ट्रवादी, फुले खरं तर फुले याच्यात राजकीय विचारांच्या मध्ये फुले असते तर जास्त आवडलं असतं मला. कारण फुल्यांसारखा एक ज्याला जैविक विचारवंत असं ज्यांना म्हणता येईल, त्यांचा समावेश नसल्याचं जरा मला वाईट वाटलं. पण आंबेडकर आहेत आणि त्यामुळे एक ती जी गॅप आहे ती भरून निघेल असं वाटतं. रानडे ज्या काळात जन्माला आले म्हणजे 1842 तर आपल्याला असं दिसतं, की हा काळ एक संधी काल होता. पेशवाई संपली 1818 मध्ये आणि ब्रिटिशांचा काळ सुरू झालेला होता आणि महाराष्ट्र म्हणजे ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो त्या काळात तो वेस्टर्न रिजन होता ब्रिटिशांच्या ह्याच्यातला वसाहतीमधला. ब्रिटिश राज्य त्या काळात स्वतःचं राज्य नीट रुजवण्याचा प्रयत्न करत होती. कन्सॉलिडेशन ऑफ देअर एम्पायर हा त्यांचा त्यातला महत्त्वाचा भाग होता. हे कन्सॉलिडेशन करताना त्यांनी आपल्या धोरण
नंतर अर्थातच राजकीय सत्ता हा त्यातला पहिला उद्देश एकेकाळी नव्हता. तो नंतर सत्ता मिळाल्यानंतर अर्थातच लक्षात आलं, की या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची लूट करता येईल. आता लूट हा शब्द त्यावेळेला ते वापरत नव्हते. ते मोठ्या प्रमाणात कर गोळा करत होते. कर आणि दुसऱ्या बाजूनी आणखीन एक जो मुद्दा आहे, जो पुढे रानड्यांनी मांडलेला आहे, तो म्हणजे ब्रिटिशांनी एक जी गोष्ट इथे नव्हती पूर्वी, ती त्यांनी इकडे आणली. ती म्हणजे त्यांच्याकडची जी कल्पना होती, की राजा हा सर्व जमिनीचा मालक, ती कल्पना त्यांनी इथे आणली. म्हणजे भारत देशातली सर्व जमीन ही मुळात ब्रिटिशांच्या मालकीची अशी झाली आणि त्यामुळे ज्यावेळेला ते कर गोळा करत असत, त्यावेळेला तो उत्पादनावरचा कर असायचा, जमिनीवरचा कर असायचा आणि जमिनीचं भाडंही ते गोळा करत असत, रेंट. सुरुवातीच्या काळात त्यांनी विशेषतः या पश्चिम प्रांतामध्ये, वेस्टर्न इंडिया ज्याला आपण म्हणतो, त्या भागामध्ये त्यांनी एक नवी पद्धत रुजू करण्याचा प्रयत्न केला. मी एक साधारण 5-7 मिनिटं निदान त्या काळातल्या ह्या सामाजिक आर्थिक सामाजिक जे काही बदल झाले ब्रिटिशांच्या येण्यामुळे त्याच्याबद्दल बोलणार आहे. कारण हे जे विचार आहेत रानड्यांचे असतील किंवा नंतर आणखीन 19व्या शतकातल्या इतर विचारवंतांचे असतील, ते विचार हे इथे घडत असणाऱ्या घटना, इथे बदलत असणारी परिस्थिती ह्याला असणारा तो प्रतिसाद होता. त्यांनी इथे जे काही आणली व्यवस्था, विशेषतः शेती, कारण भारत हा त्या काळामध्येही शेती भारतामध्ये हा महत्वाचा उद्योग होता. अर्थात फक्त शेती नव्हती, मोठ्या प्रमाणात उद्योगधंदेही होते. पण उद्योगधंदे म्हणजे भांडवलशाही आलेली नव्हती, कारखाने नव्हते, पण आपल्या देशामध्ये इतर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग होत होते. शेती बाह्य अशा पद्धतीचे उद्योग होते. ब्रिटिशांनी सुरुवातीला बंगाल प्रांतामध्ये जे काही त्यांचे अनुभव होते, बंगाल प्रांतामध्ये त्यांनी जमीनदारी पद्धत आणली. जमीनदारी पद्धत मला असं वाटतं आपल्याला माहिती असणार, सगळ्यांना माहिती नसली तर कृपया ती करून घ्या. याचं कारण असं आहे, की ह्या ज्या पद्धती होत्या, ह्या पद्धतींचे प्रदीर्घ काळ परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर, विशेषतः कृषी अर्थव्यवस्थेवर झालेले आपल्याला दिसतात. जमीनदारी पद्धत म्हणजे आधीचे जे अधिकारी होते, जे कर गोळा करणारे होते, त्यांना सरसकट ते ज्या भागामध्ये कर गोळा करत होते, ती जमीन त्यांना देऊन टाकली. आणि त्या जमिनीवरचे कर त्यांनी गोळा करावेत. एक ठोक रक्कम ब्रिटिश कंपनीला, कारण त्याकडे तेव्हा जे कंपनी सरकार म्हणत होतं ते ईस्ट इंडिया कंपनी होती. ईस्ट इंडिया कंपनीला त्यांनी ते द्यायचे. म्हणजे एक ठराविक रक्कम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिली, की जमीनदार आपल्या तो जो त्यांचा विभाग असायचा त्या भागामध्ये जे काही त्यांना हवं असेल ते करत असत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रयतेची लूट आणि गरिबी फार मोठ्या प्रमाणात तिथे वाढली. ब्रिटिशांच्या असं ध्यानात आलं, की ही पद्धत इकडे लागू नको करायला, इकडे वेगळी पद्धत करूया. त्यांनी या पश्चिम भागामध्ये त्यांनी ज्याला रयतवारी म्हणतात, ती रयतवारी पद्धत आणली. रयतवारी पद्धत म्हणजे शेतकरी स्वतंत्र होता, त्याच्या जमिनीचा कर तो स्वतंत्रपणे सरकारला देत होता. मध्यस्थ जो जमीनदार होता तो काढून टाकला. मात्र ही पद्धत आणली आणि ही काही काळ त्याच्यामध्ये त्यांनी एक जे धोरण सुरुवातीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे ठरवलेलं होतं ते असं होतं, की इथल्या लोकांना, शेतकऱ्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळालं पाहिजे तर शेती वाढेल. त्यामुळे सारा हा मर्यादित ठेवलेला होता, शेतसारा, शेतीवरचा कर. आणि तो त्यांनी जवळजवळ 30 वर्षांनी त्याची पुन्हा पुनर्रचना करायची किंवा त्याचं पुनर्विलोकन करायचं असा तो निर्णय होता. सुरुवातीच्या काळात सारा कमी असताना आणि एकूणच ती परिस्थिती जी बदलली, ब्रिटिशांनी त्या ठिकाणी अनेक गोष्टी आणल्या. उदाहरणार्थ तारायंत्र, काही प्रमाणात रस्ते, लोकांना सुरक्षा मोठ्या प्रमाणात आली. कायदा आणि सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य या संकल्पना ब्रिटिशांनी आणल्या. त्यांनी समान प्रशासन व्यवस्था इथे आणली आणि हे सगळं ते कंपनी करत होती. आपल्याला एक या ठिकाणी जाता-जाता सांगायला पाहिजे, की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही जर का तुम्ही पाहिलं तर ती पहिली एम-एन-सी होती, म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी होती. ह्या पद्धतीच्या कंपन्या त्या काळात फ्रेंचांच्या होत्या, ब्रिटिशांच्या होत्या, डचांच्या होत्या. आत्ता ज्या आपल्याला दिसतात त्या आहेतच, पण ही सुरुवात तिकडे आपल्याला दिसते. पण एनिवे ह्या कंपनीचं सरकार नंतर 1857 नंतर कंपनीचं राज्य गेलं आणि राणीचं राज्य या ठिकाणी आलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये
सारा बंदी म्हणजे जमाबंदीचे एक नवीन धोरण आलं, ज्याच्यामध्ये कर वाढवले गेले आणि कर प्रचंड वाढले. ते इतके वाढले, की शेतकऱ्यांना ते परवडेना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली, की कर हे पैशाच्या स्वरूपात देणं सरकारने भाग पाडलं. हा ज्याला इंग्रजीमध्ये मॉनिटायझेशन अर्थव्यवस्थेचं मॉनिटायझेशन केलं म्हणजे चलनीकरण झालं. तोपर्यंत आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात वस्तू विनिमयाची पद्धत होती. आता ही एका परीने पाहिलं तर हा एक पुढचा टप्पा होता प्रगतीचा. पण त्याचा एक दुष्परिणाम असा झाला, की आपल्याकडे शेतकऱ्यांच्याकडे पैसे नसायचे. पैसे आणायचे कुठून? कारण बाजारपेठा विकसित नव्हत्या. दुसरं असं, की ज्याला निर्वाह शेती म्हणतात असे शेतकरी जास्त होते. निर्वाह शेती म्हणजे पिकवलं आपल्याच कुटुंबासाठी खाल्लं त्याच्या जो काही थोडंसं जास्त असेल ते बाजारात विकलं इतर गोष्टींसाठी. आणि खेडी स्वयंपूर्ण होती, 12 बलुतेदार वगैरे हे सगळं. हळू-हळू या व्यवस्थेला सुरुंग लागला. याचं कारण शेतकऱ्यांना आता निर्वाह शेती सोडून ज्याला नगदी पिकं घेण्याची आवश्यकता निर्माण झाली. कारण जोपर्यंत तुम्ही बाजारात नेऊन पीक विकत नाही आणि तुम्हाला पैसे मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही सरकारला पैशाच्या रूपात कर देऊ शकत नाही. याच्यातून म्हणजे एका परीने जर का ब्रिटिशांचं हे धोरण पाहिलं, तर त्यातून 2 गोष्टी आपल्याला झालेल्या दिसतात. एक शेतीचं व्यापारीकरण हळू झालं. कारण शेतीतून निर्माण होणारा माल हा व्यापारासाठी म्हणजेच बाजारपेठेसाठी उपलब्ध व्हायला लागला. आणि दुसरं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मॉनिटायझेशन झालं. पण त्यात आणखीन एक गोष्ट जी झाली ती अशी होती, की तरीही पैसा नसायचा आणि मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सावकार आले आणि या सावकारांच्या अ, हातामध्ये जमिनी जायला लागल्या. कारण मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागले आणि त्याचाच एक आपल्याला परिणाम दिसतो, की 1875 मध्ये शेतकऱ्यांनी डेक्कन रायट्स, दख्खनचे दंगे झालेले दिसतात. देशात इतरत्रही या पद्धतीचे विरोध, उठाव वगैरे झालेले दिसतात. पण शेती आणि शेतीचं व्यापारीकरण आणि त्यातून शेतकऱ्यांचं निर्धनीकरण, शेतकरी दरिद्री होत व्हायला लागले. या संबंध काळामध्ये आपल्याला असं दिसतं, की रानडे, जस्टिस रानडेंचं मी बायोग्राफी सांगत नाहीये, कारण ती तुम्ही कुठेही वाचू शकाल. पण पाश्चात्य शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीतले ते होते. मला वाटतं मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांच्या पैकी एक ते होते. आणि पुढचं कायद्याचं शिक्षण त्यांनी घेतलं. म्हणजे अतिशय प्रकांड पंडित असं त्यांचं वर्णन केलेलं आहे खूप लोकांनी. म्हणजे अ, आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी सांगायला मला आवडेल, की आंबेडकरांनी एक फार सुंदर भाषण रानड्यांच्यावर दिलेलं आहे. आणि ते भाषण तुम्ही वाचण्यासारखं आहे. अर्थात त्याच्यामध्ये त्याच्या सर्व विचार किंबहुना रानड्यांच्या कुठल्याही एका त्यांच्यावरच्या भाषणामध्ये रानड्यांचे सगळे विचार सांगणं जवळ-जवळ अशक्य आहे. पण रानड्यांच्या सामाजिक सुधारणांबद्दल आंबेडकर बोललेले. पण आंबेडकरांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं जे काही वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी की ते स्टॉलवर्ट होते. ते सामाजिक सुधारणांचे जनक होते. त्यांच्या उदारमतवादाचं आंबेडकरांनी कौतुक केलेलं आहे. त्यांच्या दूरदृष्टीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. आणि हा माणूस महान होता, असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्यांनी त्याच्यात कारणं दिली आहेत. त्यांचे एक फार चांगलं व्याख्यान आहे. त्याचं तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळू शकेल. ते जरूर वाचा. पण हे मी जे सांगते आता ते याच्यासाठी, की हा मनुष्य अतिशय विद्वान होता. ते न्याय व्यवस्थेमध्ये ते जॉइन झाले आणि दीर्घकाळ त्यांनी ही नोकरी केली ब्रिटिश राज्य संस्थेमध्ये, म्हणजे वसाहतीक सरकारमध्ये. त्याच्यात त्या काळामध्ये भारतीय लोकांना न्यायव्यवस्थेमध्ये फारशी संधी मिळत नसे. पण न्यायमूर्ती रानड्यांना डावलणं कठीण झालं आणि मुंबईच्या हायकोर्टचे पहिले भारतीय न्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक नंतरच्या काळात झाली. आता हे प्रदीर्घ काळ जो त्यांचा आहे त्याच्यात मी तारखा आणि हे काही सांगत नाही, सण सांगत नाही. पण हे पहिले न्यायाधीश होते. त्यांचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास होता. म्हणजे आपल्या एकूणच भारतातल्या अर्थविचारांचा ज्यांनी ज्यांनी आढावा घेतलेला आहे आणि ज्यांनी अभ्यास केलाय, त्यांनी रानड्यांचे विचार हे कुठेही कधीही सोडलेले नाहीये. त्यांच्याबद्दल नेहमीच मोठ्या प्रमाणात विचार झालेला आहे. रानड्यांनी जे व्यवस्थाविषयक जे विचार मांडलेले आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याच्याकडे मी वळणार आहे. एक त्यांचा महत्त्वाचा जो पैलू आहे, जो आता तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये, पण म्हणून तो सोडता कामा नये आणि तो म्हणजे ते
फार मोठे सामाजिक सुधारणांचे प्रवर्तक होते. सामाजिक सुधारणांच्या बद्दल त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली आणि ज्या पद्धतीचं जन्मभर जे काम केलं त्यांनी, ते फार महत्वाचं होतं. त्याचं कारण न्याय म्हणजे सामाजिक न्याय या गोष्टीबद्दल, विशेषतः जेंडर जस्टिस बद्दल ते फार जागरूक होते. अर्थात त्यात त्यांना समाजाच्या काही धारणांच्या विरोधात जाता न आल्यामुळे त्यांच्यावरती टीका झाली. कारण त्यांनी विधवा विवाह आणि अ, बालविवाहाला विरोध, विधवा विवाहाचा पुरस्कार हे करत असताना सुद्धा त्यांची पहिली पत्नी निवर्तल्यावर त्यांना जे दुसरं लग्न करावं लागलं ते एका वयाने कमी असणाऱ्या मुलीशी. कारण वडिलांचं त्याच्या बाबतीत असलेलं त्यांचं आग्रह होता. त्यामुळे त्यांना त्या काळातल्या सनातन्यांच्याकडून भरपूर शिव्या, शाप मिळाले. त्यांची चेष्टा पण खूप झाली. पण त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. त्यातलं आणखीन एक त्यांचं म्हणजे मला जे काही त्यांचं महत्त्वाचं दिसतं, त्याच्यामध्ये त्यांचं पांडित्य, त्यांचं सामाजिक सुधारणांचं प्रवर्तकत्व, ते भारताच्या भांडवलशाहीचेही प्रवर्तक होते. आपण ज्यावेळेला त्यांचे आर्थिक विचार पाहू त्यावेळेला हा मुद्दा आणि तो येतच आहे. त्यावेळेला हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. माझ्या दृष्टीने एक फार मोठा त्यांचा जो विचार होता, आपण ज्यावेळेला त्यांचे राज्यसंस्था विषयक विचार पाहणार आहोत, ते आधीच मी पाहणार आहे. त्यामध्ये आपल्याला एक दिसतं, की राज्यसंस्था विषयक विचार करताना त्यांचे विचार काळाच्या खूप पुढे होते. त्यांच्या एक लक्षात आलेलं होतं, किंबहुना क्लासिकल पाश्चात्य विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती असल्यामुळे असेल किंवा एकूणच त्यांचं सामाजिक आणि जागतिक राजकारण आणि अर्थकारण ह्याच्याबद्दलचं जे त्यांचं ज्ञान होतं, त्याच्यातून त्यांचा हा काय म्हणता येईल त्याला समज जो निर्माण झालेला होता, त्याच्यात नागरी समाजाची निर्मिती करण्याचा फार मोठा घाट हा रानडेने घातलेला होता. त्यांना एक लक्षात आलेलं होतं, की जिथे नागरी समाज विकसित नसेल, तिथे स्वतंत्र राज्यसंस्था निर्माण होणं अवघड आहे. आणि त्यामुळे केवळ त्याच्याबद्दल त्यांनी बडबड केली नाही, किंबहुना त्यांना कोणीही बोलके सुधारक वगैरे जरी म्हटलेलं असलं, तरी आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे, की रानडे फक्त बोलके कधीच नव्हते. रानड्याने अनेक गोष्टी केलेल्या आहेत, अनेक संस्था निर्माण केल्या, त्या चालवल्या. त्यांनी धर्मविषयक विचार फार मोठ्या प्रमाणात मांडले आणि त्याच्यामध्ये त्या काळात ब्राह्मण समाजाचा त्यांच्यावर जो प्रभाव होता, त्यातून प्रार्थना समाजाची जी निर्मिती झाली, त्याच्यात रानड्यांचा बहुमूल वाटा होता. ते प्रार्थना समाजिस्ट होते. केवळ हेच नव्हे, तर इतर अनेक संस्था रानड्यांनी निर्माण केल्या. एका परीने आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे, की ह्या संधी काळामध्ये जेव्हा पेशवाई गेली किंबहुना भारतातली इतरही संस्थानी राज्य ही ब्रिटिशांच्या अधीन झाली आणि देश हा एकसंध अशा पद्धतीचा नागरी समाज पूर्वी कधीही नव्हता. पण इव्हन राजकीयदृष्ट्या हा एक शतखंडित झालेला समाज होता, जो ब्रिटिशांच्यामुळे तो एकत्र आला एका राज्य छत्राखाली. पण समाज म्हणून त्याची निर्मिती करणं ही एक फार मोठी अवघड गोष्ट होती आणि ती करण्याचं एक मोठं आव्हान कानडे आणि त्यांचे समकालीन लोक पेलत होते. आपल्याला असं दिसतं काही वेळेला वरवर पाहता, की रानडे आणि टिळक हे परस्पर विरोधी होते किंवा आणखीन आगरकरांचे विचार कदाचित जास्त जहाल होते किंवा आणि काय. पण आपल्याला असं दिसतं, की कुठेतरी सर्वजण हे राष्ट्रवादी होतेच. म्हणजे रानडे हे उदारमतवादी होतेच, पण उदारमतवादी असले तरी राष्ट्रवाद त्यांच्यामध्ये पुरेपूर होता. त्यांनी जे अर्थव्यवस्था विषयक विचार मांडलेले, तो भारताचा आर्थिक राष्ट्रवादी विचारच होता. आणखीन एक जी महत्वाची गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायला पाहिजे, ती म्हणजे हे धर्मविषयक विचार केवळ ते मांडून नाही, त्यांनी त्यांची व्याख्यानं आहेत अनेक. म्हणजे आपल्याला रानडेंचे विचार कुठे दिसतात? त्यांचे संकलित केलेली आहेत त्यांची भाषणं, त्यांचे विचार, त्यांचे लेख. तर त्यांची धर्मपर व्याख्यानं आहेत. रानड्यांनी व्यापार विषयक भाषणं केलेली आहेत. त्यांनी अर्थविषयक अशा पद्धतीचे विचार मांडलेले आहेत आणि अनेक ज्या संस्था त्यांनी निर्माण केल्या, त्यातल्या काही संस्था आजही पूर्णपणे चालू आहेत आणि त्या संस्था काय म्हणूया आपण केवळ नाममात्र नसून त्यांनी आजही समाजामध्ये त्यांचं योगदान देणं चालू ठेवलंय. त्यातली एक महत्वाची संस्था तेव्हाची होती ती म्हणजे सार्वजनिक सभा. आपल्याला माहिती नसेल पण सार्वजनिक सभा ही पुण्यामध्ये अजून चालू आहे. तिचं काम त्यावेळेचं जे होतं ते आता नसेल, पण सार्वजनिक सभा चालू आहे. प्रार्थना समाज आजही आहे.
त्यांनी एक त्या काळात सामाजिक परिषद म्हणून जी भरवली ती काँग्रेसच्या अंतर्गत होती, पण ती सामाजिक सुधारणांचा विचार करणारी अशी दर 1-2 वर्षांनी जे काँग्रेसचं अधिवेशन भरायचं, त्या अधिवेशनात सुरुवातीला सामाजिक परिषद भरत असे. नंतर सामाजिक परिषद वेगळी भरायला लागली. ती ती एक त्यांची मोठी निर्मिती होती. औद्योगिकरणाचा त्यांचा जो आग्रह होता, त्या संदर्भात त्यांनी औद्योगिक परिषद म्हणजे भारतातल्या लोकांची औद्योगिक परिषद, उद्योजकांची एक संघटना त्यांनी तयार केली. त्यांनी पुणे व्यापारोत्तेजक मंडळी यांची स्थापना केली. म्हणजे उद्योग, व्यापार या दोन्हीकडे त्यांचं लक्ष होतं. याखेरीज वक्तृत्वोत्तेजक समाज, ग्रंथोत्तेजक सभा अनेक आणखीन सुद्धाही काही आहेत त्यांच्या या पद्धतीच्या संस्था, ज्यांची मी नावं इथे घेत नाहीये. पण या संस्था त्यांनी निर्माण केल्या. त्याच्या मागे आपल्याला एक असं दिसतं, की एक महत्वाची अशी सार्वजनिक तो अवकाश त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला. हा जो सार्वजनिक अवकाश होता तो कशासाठी होता? तर नाहीतर भारतीय लोक आपले विचार कुठे मांडणार होते आणि कसे मांडणार होते? त्यांनी एकत्र कसं यायचं? आपल्याला टिळकांचं एक माहिती आहे, की टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. टिळकांनी शिवजयंती. हेही एक प्रकारे लोकांनी एकत्र यावं म्हणून केलेलेच प्रयत्न होते. पण आपल्या लक्षात येईल, की रानड्यांनी जे काही संस्थीकरण केलेलं आहे, ते फार प्रचंड स्वरूपाचे आणि एका मूलगामी अशा स्वरूपाचं आपल्याला ते दिसतं. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी लोक एकत्र येतील. त्यांना एक कुठेतरी काय म्हणूया प्लॅटफॉर्म मिळेल ज्याच्यावर ते आपली मतं मांडतील. त्याला हायबरमास पब्लिक स्पेस म्हणतो. ती पब्लिक स्पेस निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता रानड्यांचा. म्हणजेच नागरी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला हा प्रयत्न होता. तोपर्यंत भारत देशामध्ये महाराष्ट्राच्या या पश्चिम हा जो भाग होता, वेस्टर्न इंडिया जो होता, इथे काय संस्था होत्या का नव्हत्या? धार्मिक संस्था होत्या. पण त्या काळामध्ये जातीनिहाय संस्था सुद्धा ह्या ब्रिटिश आल्यानंतर आणि ब्रिटिशांनी इथे ज्या वेळेला निवडणुकांचं राजकारण म्हणजे सुरू केल्या, स्थानिक पातळीवर ज्या निवडणुका सुरू केल्या, त्यावेळेला जातीनिहाय संस्था निर्माण झाल्या. जाती संस्था निर्माण होणं हा सुद्धा एक महत्वाचाच मुद्दा होता. म्हणजे तो पुढे काय म्हणूया आपण प्रगतिशील न ठरता तो वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे पाहिलं गेलं हे जरी असलं तरी लोक एकत्र येणं, आधुनिक पद्धतीने एकत्र येणं हा प्रयत्न रानड्यांनी केला. आणि तो करताना आपल्याला त्यांचं राज्य संस्था विषयक आधी आता मी त्याच्याबद्दल बोलते आणि नंतर मग मी त्यांच्या अर्थविषयक तिथे त्यांचे जे विचार आहेत त्याच्याबद्दल बोलते. रानडे हे त्यांच्या राजकीय विचारांच्या बाबतीत जर का म्हणायचं झालं तर ते उदारमतवादी होते, लिबरल. आणि हा उदारमतवादी विचार म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य विषयक विचार होता. व्यक्ती स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टी उदारमतवादाशी संबंधित आहेत. उदारमतवादी विचार हे त्यांचे अर्थात पाश्चात्य विचारांच्या प्रभावातूनही ते आलेले होते. हे आपण लक्षात ठेवावं. पण तरी सुद्धा आपल्याला असं दिसतंय, की आंधळेपणाने त्यांनी पाश्चात्य विचार अंगीकारलेले नाहीत. त्यांनी लिबरलिझम हा त्या काळातला ब्रिटिश आणि याच्या युरोपमधला जो विचार आहे तो जरी त्यांना तो पटलेला असला तरी त्याला जोडून असलेला राज्यसंस्था विषयक जो विचार होता तो म्हणजे तेव्हा तो लेझे फेअर हा विचार. लेझे फेअर म्हणजे उदारमतवादी राज्य ज्या राज्याकडून अशी अपेक्षा आहे की राज्यसंस्था लोकांच्या व्यवहारांच्या मध्ये अनावश्यक लुडबुड करणार नाही. हे ते लेझे फेअर स्टेट. लेझे फेअर स्टेटमध्ये मिनिमम स्टेट ही कल्पना आहे. मिनिमम स्टेट म्हणजे कमीत कमी राज्याचा हस्तक्षेप सामाजिक, आर्थिक, राजकीय गोष्टींमध्ये होणं. हा जो ब्रिटिश व्यवस्थेमधला जो महत्वाचा भाग होता उदारमतवादाचा, तो मात्र रानड्यांनी मान्य केला नाही. त्यांनी त्यावेळेला असा विचार मांडला, की भारतामध्ये या प्रकारची राज्य संस्था आपल्याला नको. आपल्याला काय प्रकारची राज्य संस्था हवी? तर जी राज्य व्यवस्था किंवा जी राज्य संस्था इथल्या आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करेल अशी राज्य संस्था. म्हणजे लुडबुड आली, राज्य संस्थेनी काही न करता बसावं, लोकांना हवं ते करू द्यावं, लेट पीपल बी अलोन, लेट देम हॅव देअर ओन फ्रीडम. हा जो विचार होता हा त्यांनी इथल्या संदर्भामध्ये नाकारलेला आहे.
रानडे असं म्हणतात, की भारतामध्ये जी परिस्थिती आहे, लोकांचं जे दारिद्र्य आहे, ते दूर करण्यासाठी राज्यसंस्थेने स्वतःहून प्रयत्न करावे. आता ते ज्या राज्यसंस्थेबद्दल बोलतात, ती राज्यसंस्था त्यावेळची ब्रिटिश राज्यसंस्था होती. ब्रिटिशांच्या हातातच राज्य होतं. भारतातलं राज्य हे ब्रिटिशांच्या हातात होतं. त्यामुळे काही जण असं म्हणतात, की हे काय आहे? याला काही अर्थ नाहीये आणि काय ब्रिटिश का करणार? भारतीयांच्या कल्याणासाठी ब्रिटिश राज्यसंस्थेने प्रयत्न करावेत, हे रानड्यांचं मत हे कुठेतरी नाईव्ह It's म्हणजे 17 भाबडं आहे hours. का? हॅलो. पण हा त्यांचा भाबडेपणा नसून त्यांचा राज्यसंस्था विषयक हा विचार होता. त्यांनी त्या ठिकाणी हे म्हटलं, की इथे इथली शेती व्यवस्था ही खचत चालली आहे. त्यांचा एक फार महत्वाचा विचार आहे, जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो. रानड्यांच्याच बरोबर असणारे त्यांचे दुसरे सहकारी आणि समकालीन विचारवंत म्हणजे दादाभाई नौरोजी. आणि दादाभाई नौरोजींच्या नावावरती ब्रेन थिअरी म्हणजे भारताच्या शोषणाचा, आर्थिक शोषणाचा सिद्धांत त्यांच्या नावावर आहे. आपण जर का रानड्यांचे विचार मांडले, तर आपल्याला असं दिसतं, की रानड्यांचे जवळ-जवळ तेच विचार होते. त्यांच्याही ते लक्षात आलेलं होतं, की इथल्या अर्थव्यवस्थेचं शोषण होतंय. ते शोषण कसं होतंय, काय होतंय हे त्यांच्या आर्थिक विचारांमध्ये येतच. त्यात ते जरी होत असलं, तरीही रानड्यांचं असं म्हणणं होतं, की इथल्या व्यवस्थेमध्ये जर का बदल घडून यायला हवे असतील, तर राज्यसंस्थेने पुढाकार घ्यायला हवा. इथे उद्योगधंदे आणि व्यापार वाढावा यासाठी राज्यसंस्थेने लोकांना मदत केली पाहिजे. राज्यसंस्थेने भांडवल इथे पुरवठा करावा. इथल्या लोकांना ज्यावेळेला उद्योगधंदे काढायचे, याचं कारण त्यांनी असं दिलं, की भारतामध्ये भांडवलाची कमतरता आहे. आणि भांडवल का कमतरता आहे भांडवलाची? तर त्याच्या पाठीमागे त्यांनी असं म्हटलंय, की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीणीकरण होतंय. लक्षात घ्या, रस्टिफिकेशन असा त्यांचा शब्द आहे. रानड्यांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजीत लिहिलेले. त्यांची भाषणं वगैरे बहुतेक सगळे इंग्रजीत आहेत. मराठीत नाहीयेत. आपण हा त्याचा शब्द केलेला आहे, की ग्रामीणीकरण. ग्रामीणीकरण काय झालं लक्षात घ्या, ब्रिटिश या ठिकाणी आले त्यावेळेला आपल्याकडे परिस्थिती अशी होती, की 55% लोक शेतीवर अवलंबून होते आणि 45% लोक शेती व्यतिरिक्त इतर उद्योगांमध्ये होते. पण इतर उद्योग जसे ब्रिटिश इकडे आले तसे त्यांनी पद्धतशीरपणे नष्ट केले. कारण त्यांना ब्रिटिश उद्योग आणि ब्रिटिश माल हा इकडे आणून खपवायचा होता. हे वसाहतवादाचं हे सगळ्यांना माहीत असलेलं प्रारूप आहे. त्याच्यात नवीन काही नाहीये. पण भारताला कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश आणि पक्क्या मालाची बाजारपेठ या पद्धतीने वागवताना या ठिकाणी आपोआप त्याचा परिणाम असा झाला, की इथले कारागीर, इथले बाकीचे उद्योग करणारे जे सगळे लोक होते, ते हळू बेकार झाले आणि उपजीविकेसाठी त्या सगळ्यांनी आपल्या गावी परत जाणे आणि शेतीवरती निर्वाह करण्याचा प्रयत्न करणे. या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की ज्यावेळेला ब्रिटिश गेले त्यावेळेला एक मोठा असमतोल लोकसंख्येच्या एकूण स्वरूपात झालेला होता. तो म्हणजे जवळ-जवळ 80% लोकं शेतीवर अवलंबून झालेले होते आणि फक्त 20% लोकं इतर उद्योगात होते. हा फार मोठ्या प्रमाणात ग्रामीणीकरणाचाच भाग होता. ग्रामीणीकरण म्हणजे लोक प्रगतिशील आणि सुधारक असं आयुष्य न जगता, चांगलं आयुष्य न जगता, अत्यंत मागासलेलं अशा पद्धतीचं आयुष्य जगायला लागले होते आणि दारिद्र्य वाढत होतं. हे वाढतं दारिद्र्य हा त्या काळातल्या भारतातल्या राजकीय आणि आर्थिक विचार करणाऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा अ, मुद्दा होता. त्यांना सगळ्यात जी चिंता वाटत होती ती त्याची होती. आणि पद्धतीचं ग्रामीणीकरण झालेलं होतं आणि दुसऱ्या बाजूनी ग्रामीणीकरणच फक्त नव्हे तर देशातून भांडवल उडून चाललेलं होतं. कुठे चाललं होतं भांडवल? तर ते ब्रिटिशांच्याकडे चाललं होतं. त्यांनी हे दाखवून दिलं, की ब्रिटिशांना जे ट्रिब्यूट्स दिले जातात. ट्रिब्यूट्स म्हणजे एक नजराणा असा मराठीत एक शब्द आहे, पण तो केवळ नजराणा नव्हता. एक प्रकारे त्यांना दिली जाणारी वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिश काय म्हणूया आपण प्रशासकीय ज्या फिया आकारत होतं, तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना दिले जाणारे पगार होते. ब्रिटिश सरकार इथे आकारत असलेले कर हा आणखीन वेगळा भाग होता. म्हणजे एका बाजूने करातून
उत्पन्न करायचं, दुसऱ्या बाजूनी भाडं, जमिनीचं भाडं म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करायचे आणि दुसरीकडे भारतीय लोकच हे ब्रिटिश सरकार चालवण्यासाठी पैसे भरत होते. वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकारे भारतीय लोकांचा पैसा, इथे निर्माण होणारा जो अतिरिक्त जे काय होतं उत्पन्न, ते ब्रिटिशांच्या खिशात जात होतं आणि इथे भांडवलाची निर्मिती होतच नव्हती. आणि भांडवल जर का नसेल तर तुम्ही उद्योगधंदे कसे काय करणार? इथल्या औद्योगिकरण आणि इथला व्यापार ह्या दोन्हीवर याचा विपरीत परिणाम होत होता. रानड्यांनी यावरती असा उपाय सांगितला की सरकारनी या ज्यांना उद्योग करायचे आहेत त्यांना भांडवलाचा पुरवठा करावा आणि उद्योगांना उत्तेजन द्यावं, सरकारनेच व्यापारालाही उत्तेजन द्यावं असं त्यांनी म्हटलं. त्यांनी भारताची राष्ट्रीय अर्थव्यवस्था कशी आहे त्या काळात कशी होती आणि कशी असावी याचं विवेचन केलेलं आपल्याला दिसतं. त्यांना असं त्यांच्या बाबतीत असं म्हटलं गेलंय की भारतीय अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रवादी चर्चा विश्वाची सुरुवात रानड्यांनी केली. ही स्टार्टेड द नॅशनलिस्ट डिस्कोर्स ऑफ इकॉनॉमिक्स इन इंडिया. डिस्कोर्सला मी चर्चा विश्व हा शब्द वापरलाय जो हल्ली वापरला जातो. तर हे चर्चा विश्व त्यांनी सुरू केलं. म्हणजे ते राष्ट्रवादी नव्हते, ते ब्रिटिशांचे काय म्हणूया धार्जिणे होते. ब्रिटिश राज्याला ही चांगलीच गोष्ट झाली वगैरे ते म्हटलंय त्यांनी. काही विशिष्ट संदर्भात त्यांनी ते म्हटलेलं आहे. कारण ब्रिटिश आल्यामुळे या ठिकाणी आर्थिक सुधारणा, राजकीय सुधारणा, नव्या गोष्टी, नवं तंत्रज्ञान हे सगळं आलं. या गोष्टीची रानड्यांनी जाणीव ठेवलेली आणि त्यामुळे त्यांनी हे कदाचित आधी ब्रिटिश आले नसते तर आपल्याकडे यायला कदाचित आणखी काळ जावा लागला असता, आलं नसतं. आणि सामाजिक ज्या काही वाईट गोष्टी होत्या त्याही बाबतीमध्ये रानडे असं म्हणत होते की ब्रिटिशांनी या ठिकाणी हस्तक्षेप करावा आणि या गोष्टी इथल्या बदलाव्यात. इथल्या ब्रिटिशांना दिल्या जाणाऱ्या ह्या ट्रिब्यूट्समुळे, या नजराण्यांमुळे इथे भांडवल निर्मिती होत नव्हती. फार मोठ्या प्रमाणात प्रशासकीय खर्च आणि कर यासाठी भारतीय लोक सरकारकडे पैसे देत होते, जमा करत होते आणि सरकार जे गोळा करत होते त्या करातला निदान एक मोठाच्या मोठा हिस्सा हा त्यांच्या मायदेशी जात होता. रानड्यांना हे दिसत होतं आणि हेच ते शोषण आहे ते म्हणत होते. एक गोष्ट त्यांनी या ठिकाणी मान्य केली की ब्रिटिश इथे भांडवल गुंतवणूक करत होते, पण ती कुठे करत होते तर या ठिकाणी जे मळे होते, ते चहाचे, कॉफीचे आणि निळीचे मळे जे होते त्या मळ्यांमध्ये मात्र ब्रिटिशांनी भांडवल गुंतवणूक केलेली होती आणि ती जरी झालेली असली तरी तिचा फायदा पुन्हा भारतीयांना होत नव्हताच, कारण त्यातून सुद्धा निर्माण होणारा जो नफा होता तो परदेशात जात होता. त्यामुळे एका परीने हे जे शोषण होतं हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या कुचंबणीचं, स्टॅग्नेशनचं एक कारण होतं. ते एकमेव कारण होतं असं मात्र ते म्हणत नाही. त्यांनी ह्या एकूण अर्थव्यवस्थेतल्या शोषणाचा एक दुसराही मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. ते असं म्हणतात की भारतीय लोकांच्या ज्या काही पद्धती आहेत त्यांच्या पैशाच्या विनिमयाच्या, त्याच्यामध्ये भारतीय लोक म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेच्या दारिद्र्याची काही कारणं दिसतात. भारतात भांडवल नाही, कारण जो काही अतिरिक्त पैसा येतो तो भारतीय लोक त्यावेळेला सोन्यासारख्या डेड इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवत होते. आजही आपल्याकडे तो मुद्दा मांडला जातो की सोन्यामध्ये लोक गुंतवणूक करतात. सोन्यामध्ये लोक केव्हा गुंतवणूक करतात तर ज्या वेळेला लोकांना असुरक्षित आहे असं आपण आपले पैसे किंवा आपलं काय भांडवल आहे असुरक्षित आहे असं वाटतं त्यावेळेला लोक सोन्यात गुंतवणूक करतात. कारण अगदी असुरक्षित काळामध्ये सुद्धा सोनं विकलं तर काही प्रमाणात पैसा उभा करता येतो. पण इतर कशात तुम्ही ती जर भांडवल गुंतवणूक केली तर तुम्हाला त्या पद्धतीचे पैसे परत मिळतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे ही असुरक्षितता जी भारतीय लोकांच्या मनात होती त्या असुरक्षिततेमुळे लोक सोन्यात पैसे गुंतवत होते. पण रानड्यांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. रानडे असं म्हणतात की ह्या गुंतवणुकीमुळे भारतीय लोक त्यांना जे भांडवल उपलब्ध होऊ शकतं, ज्याचा ते उपयोग करू शकतात तेही ते करत नाहीत. ही असुरक्षितता का वाटते भारतीयांना त्याचंही त्यांनी विवेचन केले. ते असं म्हणतात की हे ब्रिटिश राज्यव्यवस्थेमुळेच ही असुरक्षितता आहे. ती काय आहे
तर जो कोणी नवीन भांडवलदार, भारतीय भांडवलदार असतो किंवा व्यापारी असतो, जो त्याच्यामध्ये पडतो, त्याला अतिशय प्रबळ अशा ब्रिटिश भांडवलदारांच्या बरोबर आणि व्यापाऱ्यांबरोबर स्पर्धा करावी लागते. ही अत्यंत विषम अशा प्रकारची स्पर्धा आहे. ही स्पर्धा कठीण आहे आणि एक मिनिट थांबा. आणि या स्पर्धेमुळे भारतीय लोकांना जे असुरक्षित वाटतं, त्यामुळे ते आपल्या पैशाची गुंतवणूक त्यांच्याकडे जेव्हा अधिक असा पैसा येतो, ते ती सोन्यात गुंतवतात. दुसरं त्यांनी त्याच्यामधलं एक जे आणखीन कारण सांगितलंय, ते म्हणजे भारतीय लोकं चुकीच्या पद्धतीने पैशाची उधळपट्टी करतात. उधळेपणा करतात. कशावरती पैसा खर्च करायचा ह्याचा विवेक भारतीय लोकांच्याकडे नसतो. दे आर नॉट थ्रिफ्टी. त्यांनी भारतीय लोकांचा आळशीपणा, उधळेपणा, बचत न करण्याचा स्वभाव यावरती रानड्यांनी भरपूर टीका केलेली आपल्याला दिसते. तर ह्याच्यावरचा उपाय काय आहे? तर अर्थातच भारतीय लोकांनी आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. त्यांनी स्वतःला मदत केली पाहिजे. त्याच्यामध्ये स्वतःची बचत वाढवणं, ती व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारची बचत वाढवणं, हे त्याच्यावरचा हा एक मोठा उपाय आहे असं ते सांगतात. दुसरं ते एक जे उपाय सांगतात, म्हणजे त्याच्यामधला एक त्यांनी व्यापारविषयक त्यांनी जी भाषणं दिली इंडियन ट्रेड, त्याच्यामध्ये त्यांनी परदेशाबरोबर होणारा भारतीयांचा व्यापार त्याची चिकित्सा केली. त्यात त्यांनी हे म्हटलेलं आहे, की काय प्रकारचा हा व्यापार आहे? आपण काय वस्तू परदेशात विकतो आणि काय वस्तू परदेशातून विकत घेतो? म्हणजे आयात-निर्यात ही काय प्रकारची आहे? याचं त्यांनी जे परीक्षण केलं, त्याच्यामध्ये त्यांना हे दिसतं, की हा व्यापार पुन्हा विषम आहे. आपली आयात अधिक आहे. आपण ब्रिटिशांच्याकडून आणि इतर फ्रेंच आणि जर्मन या देशांच्याकडून आपण फार मोठ्या प्रमाणात वस्तू विकत घेतो आणि आपण निर्यात कशाची करतो? तर आपण मुख्यतः शेतीमालाची निर्यात करतो. आपण इंग्रजांच्याकडून जे पदार्थ आयात करतो, म्हणजे त्या काळात जे पदार्थ आयात केले जात होते, ज्या वस्तू आयात केल्या जात होत्या, रानडे असं नमूद करतात, की ह्या वस्तू आपल्याकडे आपले कारागीर बनवत होते. पण आज ते बनवत नाहीयेत. आज ते पदार्थ आपल्याकडे, त्या वस्तू आपल्याकडे निर्माण होत नाहीयेत आणि आपण त्या वस्तू ब्रिटिशांच्याकडून किंवा इतर युरोपीय देशांच्याकडून आयात करतो. आणि आपण निर्यात करतोय तो जो शेतीमाल आहे, तो शेतीमाल फक्त निर्यात करत असल्यामुळे आपण कच्चा माल निर्माण करणारी ब्रिटिशांची वसाहत झाली. म्हणजे खात्रीने कच्चा माल आपल्याकडे आणि त्या बाबतीत त्यांनी जे म्हटलेले अर्थातच हा वसाहतवादाचा सगळ्यात मोठा परिणाम असतो, ज्यामध्ये तुमचा देश हा दरिद्री होत जाण्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे, की तुम्ही तुमची आयात अधिक, कारण तुमच्याकडे त्याच्यामधून तुमच्याकडे भांडवल निर्मिती होणं शक्य नाही. कच्चा माल हा कमी किमतीत विकला जातो आणि पक्क्या मालासाठी आपण जास्त पैसे देतो. हा जो विषम व्यापार आहे, त्या विषम व्यापाराचा मोठा परिणाम या ठिकाणी होतो. आणि कच्चा माल निर्माण करणारी आपली एक ही जी आणि एक पक्क्या मालाची बाजारपेठ म्हणून आपण जे झालेलो आहोत, ते जर का बदलायचं असेल, तर रानड्यांनी सुचवलेला जो उपाय होता, तो फार महत्वाचा आहे. रानड्यांनी उपाय सुचवला तो होता स्वदेशी. स्वदेशी मोठ्या प्रमाणात आपण माल तयार करणं. आपल्याला ज्या गोष्टी पर्यायी आपल्याकडे बनवता येतात, त्या गोष्टी आपण बनवणं आणि त्या वापरणं. टिळकांच्याकडे स्वदेशीचा हे जातो मोठ्या प्रमाणात, त्यांना श्रेय दिलं जातं. पण तुम्ही जर का क्रोनॉलॉजिकली पाहिलं, म्हणजे कालानुक्रमाने जर का पाहिलं, तर तुमच्या असं लक्षात येईल, की टिळकांनी एका परीने रानड्यांच्याकडून उचललेलं आहे. तो मुष्टीफंड नावाचा एक जो प्रकार झाला, त्यासारख्या गोष्टी ह्या रानड्यांच्या मार्गदर्शनाखाली रानड्यांनी उत्तेजन दिल्यामुळे झालेल्या आहेत. रानड्यांनी स्वदेशी माल उत्पन्न होणं म्हणजे औद्योगिकरणाला फार मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी चालना मिळेल यासाठी प्रयत्न केले. त्यांनी त्या ठिकाणी भांडवल निर्मिती करण्यासाठी सरकारच्याकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसेल की पत्रव्यवहार केले, पत्र लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली. हे सगळे त्यांचे उपाय होते.
सरकारवरती दबाव आणण्याचं. त्यातून किती झालं असेल हा मुद्दा वेगळा, कारण ते काय ब्रिटिश सरकार इतक्या छोट्या ह्याने दबण्यातलं सरकार नव्हतं. पण रानड्यांनी त्यांच्या पद्धतीने या 2 गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलं. एक म्हणजे औद्योगिकरण आणि दुसरं म्हणजे शहरीकरण. ग्रामीणीकरणावरचा उपाय शहरीकरण हा आहे. पण शहरीकरण म्हणजे आज आपण ज्याला शहरीकरण म्हणतो ते नव्हे. पण एखादं गाव वाढत जाणं, त्यातला व्यवसाय, त्यातले उद्योग वाढत जाणं, आर्थिकदृष्ट्या ते केंद्र बनणं, ज्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वस्ती निर्माण होणं, ती वस्ती वाढत जाणं, तिथे सुधारणा होणं, ह्याला शहरीकरण म्हणतात. या शहरीकरणाचा रानड्याने पुरस्कार केला. आणि भारतात काय चालू होतं जे त्यांनी म्हटलं, ते म्हणजे रस्टिफिकेशन. ग्रामीणीकरण होत चाललं होतं. मोठी शहरं सुद्धा हळू काय म्हणता येईल त्याला, त्यांची परिस्थिती पालटत जाऊन, खराब होत जाऊन, ती शहरं ही ग्रामीणीकरण त्यांचं झालेलं होतं. रानड्यांना हा सगळा प्रकार बदलायचा होता. त्यांना त्या ठिकाणी प्रगती जी साधायची होती ती मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा घडवून आणून साधायची होती आणि त्यासाठी त्यांनी आणखीन एक जो उपाय म्हणजे आता आपल्याकडे जर का आर्थिक गोष्टींच्या बद्दल बोलायचं झालं तर एका बाजूनी व्यापार, दुसऱ्या बाजूनी उद्योग आणि तिसरी शेती. सामाजिक सुधारणांच्या बद्दल आता आपण बोलणार नाही आहोत याचं कारण सामाजिक सुधारणा हा आत्ताच्या व्याख्यानाचा विषय नाहीये. पण त्यांनी जे काही वातावरण तयार केलं ते सामाजिक सुधारणांसाठी योग्य अशा प्रकारचं वातावरण होतं. शेती सुधारणा हा त्यांच्या एकूण विचारांमधला एक वेगळा भाग आहे, इंटरेस्टिंग भाग आहे. त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रानड्यांचे एक सहकारी होते, गणेश व्यंकटेश जोशी नावाचे. गणेश व्यंकटेश जोशी यांनी शेतीच्या संदर्भात थोडं जास्त काम केलेलं आपल्याला आढळून येतं. मी गणेश व्यंकटेश जोशींचं मुद्दाम जास्त वाचन केलं होतं आणि त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्यामुळे हे दिसून येतं की रानड्यांच्या उत्तेजनातून रानड्यांनी दिलेलं प्रेरणा दिल्यामुळे काही लोकांनी त्या बाबतीत मोठं काम केलेलं आहे. रानडे स्वतः शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल जे काही विचार मांडतात ते थोडे वेगळे आहेत आणि त्यामध्ये थोडा अंतर्विरोध असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे काय? तर ते असं म्हणतात, की शेतीत सुधारणा व्हायची तर शेतीत काम करणारी जी कुळं आहेत, कुळं म्हणजे जे भाडेपट्टीने जमीन घेऊन शेती करतात आणि त्या शेतीत येणारा हिस्सा जो असतो तो जमीन मालकाच्या बरोबर वाटून घेतात. त्यांना कुळं असं म्हणतात. पण ही कुळं त्यांचे अधिकार मात्र नव्हते. कुळांना अधिकार नव्हते. पश्चिम महाराष्ट्रात तर नव्हती आणि त्यामुळे जमीन मालक मर्जी असेल तर कुळांना जमिनीवरून हाकलून लावत होतं असं. म्हणजे कुळं आज शेतकरी म्हणून म्हणून घेत असेल, तर उद्या तो पूर्णपणे भूमिहीन शेतकरी होत असेल. तर या बाबतीत कुळांचे अधिकार कुळांना मिळावेत, म्हणजे काही प्रमाणात त्यांना संरक्षण मिळावं, ही त्या काळात भारतात अनेक ठिकाणची मागणी होती. विशेष करून बंगालमध्ये जमीनदारांच्या मनमानी विरोधात कुळांना संरक्षण देण्याचा एक कायदा ब्रिटिशांनी केला. रानड्यांना त्या कायद्याबद्दल थोडेसे प्रॉब्लेम्स होते. इनफॅक्ट त्या काळात अनेक जे उच्च जातीची आणि या पद्धतीची मंडळी होती, त्यांना कुळांना या पद्धतीने संरक्षण देण्याच्या बाबतीत त्यांचं मत अनुकूल नव्हतं. रानड्यांना कुळांना अधिकार द्यावेत असं वाटत होतं, पण ते जमीनदारांच्या विरोधात पण नव्हते. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की जमीनदारांना पण संरक्षण मिळालं पाहिजे आणि हा त्यांच्या विचारांमधला एक थोडा कच्चा भाग असल्यासारखं वाटतं, की त्यांना काय वाटत होतं, जमीनदारी का असावी? म्हणजे जमीन मालक, मोठे जमीन मालक जे आहेत, त्यांना स्वातंत्र्य मिळावं, स्वतःला त्यांना जे करावंसं वाटते ते. त्याचं कारण त्यांना असं वाटत होतं, की जमीन मालकांना जर का आपल्या जमिनीत जे हवं ते करायचं स्वातंत्र्य मिळालं, तर शेती सुधारणा मोठ्या प्रमाणात होतील. आता असं रानड्यांना का वाटलं? कदाचित त्यांना युरोपमध्ये या पद्धतीचे जे काही प्रयोग झालेले दिसत होते. कारण युरोपमध्ये म्हणजे भांडवल हे काय म्हणता येईल त्याला सरंजामशाहीतून भांडवलशाहीकडे जी वाटचाल झाली, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावरती काही ठिकाणी जमीन मालकांनी काही प्रयोग केले आणि काही ठिकाणी ते यशस्वी झाले. जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये असं त्यांना त्यावेळेला वाटत होतं आणि ते इथे होईल अशी त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात आपल्याला असं म्हणजे रानड्यांना विचारायला पाहिजे होतं, की बुवा बंगाल आणखीन तो जो
संबंध पूर्वेकडचा भाग एवढंच नव्हे तर काही दक्षिणेकडच्या भागांमध्ये सुद्धा जिथे जमीनदारी सदृश अशा पद्धतीची व्यवस्था होती, तिथे जमीनदारांना मुक्त हस्त होताच. पण त्यातल्या किती जमीनदारांनी शेती सुधारणा राबवल्या? तर त्याचं उत्तर खरं तर नकारार्थी येतं. मला वाटतं या ठिकाणी रानड्यांचा हा एक आर्थिक विचार जो आहे तो थोडा विवादास्पद असं म्हणता येईल. त्याचं एक कारण आपल्याला या ठिकाणी मांडायला पाहिजे आणि तो मुद्दा फार महत्वाचा आहे. तो मुद्दा असा आहे, की रानडे हे अभिजनवादी होते. रानडे उदारमतवादी तर होतेच. रानड्यांनी इथल्या व्यवस्थेचा विचार केला. ते प्रकांड पंडित होते. त्यांनी इथे पब्लिक स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थव्यवस्थेचा तपशीलवार अभ्यास करून त्याच्यावर उपाय सुचवले. उत्तम पद्धतीची न्याय्यबुद्धी त्यांच्यात होती. सामाजिक सुधारणा त्यांनी राबवल्या. हे सगळं असताना देखील आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की रानडे हे अभिजनवादी होते, म्हणजे एलिटिस्ट होते. त्यांना कनिष्ठ वर्ग आणि जातींच्या बद्दल कणव होती, यात शंका नाही. त्याच्याबद्दल त्यांनी उपायही सुचवलेत. दारिद्र्य दूर व्हावं ह्याच्याबद्दलचा त्यांचा आग्रह होता. परंतु अनेक गरीब लोकांच्या बद्दल त्यांना असं वाटत होतं, की हे काम पुरेसं करत नाहीत, हे लोक आळशी आहेत आणि म्हणून हे गरीब राहिलेले आहेत. त्यांच्या सामाजिक सुधारणा ह्या उच्च जाती आणि उच्च वर्ग यांच्या पुरत्या होत्या. त्यांचा एकूणच म्हणजे सामाजिक सुधारणा असो किंवा बाकी या गोष्टी भांडवली जो काही सुधारणावाद रानडे मांडतात, ते भांडवलदार कोण असणार होते? तर अर्थातच ज्यांच्यामध्ये हे गुण आहेत आणि असे गुण लोकांच्या मध्ये असतात. उच्च जाती आणि उच्च वर्ग ह्यांच्यामध्ये ह्या प्रकारचे गुण असतात, असा त्यांचा एक समज होता. आणि हा जो एलिटिझम होता, हा रानड्यांचा सगळ्यात मोठा आपल्याला ज्याला मायनस पॉइंट म्हणता येईल, आजच्या दृष्टीने पाहिलं असता. किंबहुना अनेक त्या काळातले टिळक सुद्धा याला अपवाद नव्हते बरं का, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला खोती व्यवस्थेच्या बद्दल काही सुधारणा यांची चर्चा झाली, त्यावेळेला टिळकांनी खोती पद्धत नष्ट करायला विरोध केला होता. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खोती व्यवस्था ही कोकणामध्ये असलेली एक प्रकारची जमीनदारी व्यवस्थाच होती. आणि तिथल्या खोतांचे अधिकार मर्यादित करण्याचा ज्यावेळेला प्रस्ताव त्या काळातल्या मुंबईच्या कायदेमंडळात आला, त्यावेळेला टिळकांनी त्या गोष्टीला विरोध केलेला होता. त्या बाबतीत आपल्याला असं दिसतं, की टिळक काय आणि रानडे काय हे त्या अर्थाने एलिटिस्टच होते. टिळकांचं राजकारण नंतर बदललेलं आपल्याला दिसतं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना, सर्वसामान्य माणसांनाही आपल्या बरोबर घेणं आणि इनफॅक्ट टिळकांचं राजकारणच वेगळं होतं. रानड्याचं जे राजकारण होतं, ते वेगळ्या प्रकारचं होतं. ते एका परीने लोकांच्या मध्ये मिसळत नसत असं नव्हे, पण ज्याला मोठ्या प्रमाणात ह्याला राजकीय चळवळी करणं, त्याच्यासाठी मोठ्या सभा घेणं किंवा एखादी चळवळ ह्या पद्धतीने उभी करणं, हा रानड्यांचा पिंड नव्हता. रानडे हे विद्वान, प्रकांड पंडित होते आणि त्या आपल्या विद्वत्तेचा त्यांनी आपल्या आर्थिक आणि सामाजिक विचारांच्या मांडणीमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आहे. मला असं वाटतं, की एखाद्या माणसाचा दोष दाखवला म्हणजे तो माणूस व्हिलन ठरत नाही, हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. एलिटिस्ट होते म्हणून त्यांना सर्वसामान्यांच्या बद्दल काही वाटत नव्हतं, हे खरं नाहीये. पण त्याचबरोबर ते विचार किंबहुना भांडवलशाहीचा जो विचार आहे, तो एलिटिस्टच असतो. भांडवलशाही ही मजुरांच्या प्रती काय प्रकारचा विचार करते? रानड्यांना जो आर्थिक विचार अभिप्रेत होता, भारतासाठी जी आर्थिक सुधारणा अभिप्रेत होती, ती सुधारणा भांडवलशाहीच्याच पद्धतीची होती. ते भांडवलशाहीचे जनक होते असं म्हणायला हरकत. मात्र ती भांडवलशाही कशा प्रकारची होती? जर का आज आपल्याला इन रेट्रोस्पेक्ट आपण जर का बघायला गेलो, तर आपल्याला असं दिसतं, की आज आपण ज्याला वेलफेअर स्टेट म्हणतो, त्या वेलफेअर स्टेटचे मुद्दे आपल्याला रानड्यांच्या विवेचनात दिसतात. कारण वेलफेअर स्टेट हे त्या अर्थाने समाजवादी राज्य नसतं. रानड्यांची राज्यव्यवस्थेची जी संकल्पना आहे, ती कुठेतरी त्या वेलफेअर स्टेटच्या बरोबर जाताना दिसते. राज्याने लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जे कमकुवत वर्ग आहेत, म्हणजे ते शेतमजूर असतील किंवा शहरातले गरीब असतील, ह्या लोकांची जबाबदारी शासन व्यवस्थेने करावी. त्यांच्यासाठी काहीतरी उद्योगधंदे निर्माण करावेत, त्यांना मदत करावी. जे कमकुवत आहेत त्यांच्यासाठी राज्य संस्थेने काही करावं. ही जी सगळी मांडणी आहे,
ही मांडणी आता उघडपणे, कारण शेवटी असं आहे की वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी राज्याची जी कल्पना आहे ती कल्पना हवेतून निर्माण झालेलीच नव्हती. ती पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात हे कल्याणकारी राज्य निर्माण झालं. आणि याचं एक कारण असं होतं की त्यांच्या पुढे पर्याय दुसरा होता, तो म्हणजे एक शक्यता दिसत होती की रशियात झाली तशीच क्रांती कदाचित इंग्लंडमध्ये आणि जर्मनीत झाली तर काय करणार? क्रांती टाळायची असेल तर भांडवलशाहीने आपले रूळ बदलले पाहिजे. तसा तो थोडा रूळ बदलला, पण भांडवलशाहीच राहिली हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच दीर्घकाळ कल्याणकारी राज्य राबवून सुद्धा नंतर परत आता नव उदारमतवाद हा युरोपमध्ये मार्गारेट थॅचरबाई आणू शकले. आता या नव उदारमतवादाला पुन्हा विरोध होतोय. मला हे आताच्या घडीला आणून हे ठेवण्याचं एक कारण असं दाखवायचंय तुम्हाला की राजकीय विचार किंवा आर्थिक विचार हे कुठल्याही पोकळीत निर्माण होत नाहीत. परिस्थिती जी असते त्या परिस्थितीला उत्तर म्हणून, त्या परिस्थितीला प्रतिक्रिया म्हणून, ती परिस्थिती समजून घेऊन तिच्यावरती ही प्रतिक्रिया उमटत असते आणि ते राजकीय विचार असतात. उपाय जे सुचवले जातात ते त्या व्यक्तीचं जे आकलन असतं त्या आकलनानुसार असतात. ते आकलन वेगवेगळं असू शकतं. रानडे राष्ट्रवादी होते का नव्हते? अनेकांना वाटतं की ते लिबरल होते म्हणजे राष्ट्रवादी नव्हते. नाही, तसं नाहीये. रानडे राष्ट्रवादी होतेच. किंबहुना रानड्यांचं पहिलं जे पुस्तक आहे ते राईज ऑफ मराठा पॉवर, मराठ्यांचा राजकीय सत्तेचा उदय अशा प्रकारचं ते पुस्तक होतं आणि ते शिवाजी महाराजांच्या वरचं मला असं वाटतं एक अत्यंत उत्तम हिस्टॉरिकल अशा पद्धतीचं ऐतिहासिक पुस्तक आहे. ह्या पुस्तकाने त्या काळात अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. टिळकांनी शिवजयंती उत्सव चालू केला त्याच्या पाठीमागे रानड्यांचं हे आहे. टिळकांनी स्वदेशीचा पुरस्कार केला त्याच्या पाठीमागे दादाभाई नौरोजी आणि रानडे यांनी मांडलेले हे जे स्वदेशीचे विचार आहेत ते आहेतच. एकमेकांचे विचार या पद्धतीने घेऊन पुढे जाणं हे आपल्याला ह्या व्यवस्थेत दिसतं. या प्रत्येकाने आपापल्या कारणाने जो काही सामाजिक आर्थिक म्हणजे सामाजिक दृष्ट्या टिळक आणि आगरकर हे परस्परांच्या विरोधात दिसतात. आगरकर टिळकांच्या बाजूनी राजकीय ह्याच्यामध्ये आखाड्यामध्ये दिसतात कारण केसरीचे संपादक होते ते. पण सामाजिक सुधारणांच्या बाबतीत आगरकर आणि रानडे बरोबर होते. आणि ते जरी बरोबर असले तरी सुद्धा यांचा लिबरलिझम, यांच्या उदारमतवादाचा पराभव का झाला रानड्यांच्या, असा आंबेडकरांचा व्याख्यानाचा विषय होता. म्हणजे केवळ त्यांनी रानड्यांचे हे विचार मांडले आणि रानड्यांना मोठ्या प्रमाणात त्यांचं कौतुक केलं एवढंच नसून त्यांनी त्यांचं मूल्यमापन पण केलंय आणि त्याच्यामध्ये रानड्यांचा हा जो उदारमतवाद आहे, कारण उदारमतवाद म्हटलं की व्यक्ती स्वातंत्र्य, समानता, राज्यसंस्था काय प्रमाणात ती काय म्हणतात त्याला, राज्यसंस्था आणि व्यक्ती यांचं परस्पर नातं या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि आपल्याला असं दिसतं की रानड्यांचा उदारमतवाद आणि रानड्यांच्या बरोबर असणारे त्यांचे उदारमतवादीच असणारे मित्र, एकेकाळी काँग्रेस हा पक्ष हा त्यांच्या हातात होता पण तो नंतर त्यांच्या हातून सुटला आणि तो टिळकांच्या हाती गेला. ह्या प्रकारचा हा जो यांचा पराभव झाला, त्यांचं जे फेल्युअर आहे ते फेल्युअर का झालं तर त्याच्यावर आंबेडकरांनी नेमकं बोट ठेवलंय की ते एलिटिस्ट होते. म्हणजे अतिशय थोड्या लोकांच्यासाठी हा जो उदारमतवाद मांडला तोच त्या उदारमतवादाच्या त्यांच्या विचारांच्या पतनासाठी किंबहुना त्या विचारांचं तो जो तत्कालीन पराभव झाला त्याला कारण आहे. पण रानड्यांच्या विचारांचा पूर्ण पराभव झाला असं म्हणताच येणार नाही. मी त्या बाबतीत एलिटिझम म्हणत नाही. मी रानड्यांचे आर्थिक विचार, भांडवलशाही पद्धतीची आर्थिक सुधारणा आणि आर्थिक प्रगती ह्याबद्दलचे विचार जर का आपण पाहिले तर कोणामध्ये आपल्याला हे दिसतात. पुढे आता तुम्ही नेहरूंच्या बद्दल ऐकणार आहात. तुमच्या असं लक्षात येईल की जवळजवळ ह्याच पद्धतीने नेहरूंनी आपली समाजवादी त्यांची म्हणजे नेहरूंचाही समाजवाद म्हणजे तो नव्हताच. तो ह्या पद्धतीचा भांडवली समाजवाद होता आणि भांडवली या पद्धतीची रचना करताना राज्यसंस्थेने मोठ्या प्रमाणात जबाबदारी उचलणं हा जो नेहरूंचा विचार आहे हा रानड्यांच्या विचारांशी पूर्णपणे सुसंगत आहे. तुम्हाला एक या ठिकाणी सरळ आपल्याला एक नाळ जुळलेली आपल्याला दिसते. रानड्यांचे शिष्य होते गोखले. गोखले आणि रानडे यांनी दीर्घकाळ बरोबर काम केलं आणि गोखले हे रानडेंना आपले गुरु मानत असत.
त्यांचं जे काही स्पिरिच्युअल हे होतं, म्हणजे आता त्याच्यात आपण जाणार नाही आहोत कारण तो ह्या भाषणाचा विषय नाहीये. पण राज्यसंस्था विषयक विचार पाहताना अंतःप्रेरणा, व्यक्तीच्या अंतःप्रेरणा, त्याच्यामधून व्यक्तीचं स्वातंत्र्य, हे जे विचार रानडे म्हणतात ते गोखल्यांच्या विचारांमध्ये पण येतात. आणि गोखल्यांचे हे विचार गांधींनी उचललेले आपल्याला दिसतात आणि अर्थातच गांधींचे शिष्य नेहरू आहेत. एक कुठेतरी आपल्याला सलग अशा पद्धतीची विचारांची मालिका आणि त्या विचारांचं चलनवलन आपल्याला ह्या पद्धतीने दिसतं. राजकीय विचार एखाद्या नेत्याचे, एखाद्या ह्या पद्धतीच्या मोठ्या माणसाचे, महान व्यक्तिमत्वाचे तपासणं हे फक्त त्या माणसाला समजून घेणं नसतं, तर त्या व्यक्तीचे हे जे विचार आहेत त्या विचारांचा देशाच्या एकूण व्यवस्थेवर काय परिणाम झाला केलेली आहे. मला असं वाटतं की राजकीय विचार, भारतीय राजकीय विचार समजून घेताना रानडे हे नाव पहिलं येतं किंवा दुसरं यायलाही हरकत नाही, आधी फुल्यांचं घेतलं तर, क्रोनॉलॉजिकली पाहिलं तर. पण रानडे हे आधुनिकीकरणाचे शिल्पकार होते असं म्हणायला हरकत नाही. अनेक बाबतीत त्यांनी आधुनिकीकरणाचा आग्रह धरला आणि विशेष करून भारताच्या भांडवली विकासासाठी रानड्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि त्या बाबतीतले विचार मांडले. हा एक मुद्दा रानडे यांच्या अर्थव्यवस्था विषयक विचारांमधला आपण लक्षात ठेवण्याचा विचार आहे. आणि दुसरा विचार आपण लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारकडून त्यांनी अपेक्षा केली की ब्रिटिश सरकारने इथे भांडवली विकासाला चालना द्यावी आणि ते करताना लेझर फेअर स्टेटचा विचार बाजूला ठेवून राज्य संस्थेनी अर्थविषयक सुधारणांच्या मध्ये पुढाकार घेतला पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. स्वदेशीची जी कल्पना त्या काळात त्या काळातल्या विचारवंतांच्या डोक्यात होती, त्यावेळेला पूर्ण स्वराज्य ही कल्पना टिळकांची पण नव्हती, रानड्यांची नव्हतीच. मला असं वाटतं की त्या काळात त्यांना अजिबात ही शक्यता सुद्धा वाटत नव्हती की इथून ब्रिटिश राज्य जाईल. पण ब्रिटिश राज्याकडून आपल्याला हवे ते बदल घडवून आणण्यासाठी त्या राज्यसंस्थेवर दडपण आणणे, त्या राज्याला भाग पाडण्यासाठी काही प्रयत्न करणे, हा मुद्दा मात्र रानड्यांनी मोठ्या प्रमाणात मांडला. 19व्या शतकातला सगळ्यात ज्याला टॉवरिंग पर्सनॅलिटी म्हणता येईल, स्टॉलवर्ट म्हणता येईल, अशांमध्ये रानडे एक मोठे विचारवंत आपल्याला मानता येईल. पाश्चात्य विचारांनी प्रभावित असलेले पण आपले पौर्वात्य पण न सोडलेले, भारतीयत्व न सोडलेले, भारतीयत्वाचा म्हणजे पूर्ण त्यांचे पाय इथल्या मातीत रुजलेले होते. त्या परंपरांचा प्रभाव काय असतो हे त्यांना पूर्ण माहिती होतं. त्यांनी सामाजिक सुधारणांमध्ये मोठ्या प्रमाणात परंपरेचा वापर करण्याचा प्रयत्न केला. केवळ सरकारकडून काही करून घेऊन सुधारणा होतील याच्यावर त्यांचाही विश्वास नव्हता. जरी संमती वयाच्या कायद्यासाठी त्यांनी सरकारने कायदा करावा हे सुचवलेलं होतं. कारण तसा कायदा केला नाही तर लोक मानत नाहीत हेही त्यांना माहिती होतं. मला असं वाटतं की एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व रानड्यांचं होतं आणि भारतीय राजकीय विचार, भारतीय आर्थिक विचार हे समजून घेताना रानड्यांना आपल्याला म्हणजे त्यांना ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. रानड्यांचे विचार ह्या दृष्टीने फार महत्वाचे. मला असं वाटतं की 1 तास आणि 5 मिनिटं 10 मिनिटं झालेली आहेत. मी माझी मांडणी आता इथे थांबवते. याच्यावरती कोणाला प्रश्न विचारायचे असतील, कोणाला टिप्पणी करायची असेल तर मला आनंदच होईल. बुवा सर, आपण पुढच्या या सत्राला सुरुवात करू. धन्यवाद मॅडम. 1842 ते 1901 हा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचा काळ, 19व्या शतकातला पूर्ण काळ हा. परंतु 20व्या शतकातही त्यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. ते फुल्यांच्या आणि टिळक आगरकरांचे ते समकालीन होते. त्यावेळेला शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्याच्या संबंधाने सगळी अर्थव्यवस्था उभी राहिलेली होती. त्या काळातल्या संपूर्ण अर्थकारणाचा आढावा मॅडमनी घेतला
1875च्या शेतकऱ्यांच्या उठावाचा उल्लेख त्यांनी केला आणि त्यावेळेला असलेलं समाज निर्मितीचं आव्हान, त्यावेळेला एक नवीन समाजाची निर्मिती होत होती. ब्रिटिशांनी इथे रेल्वे पासून, रस्त्यांपासून ते न्यायालय, सर्व व्यवस्था, कायदा, लिखित कायदा, या सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या आणि एक समाज निर्मितीचं आव्हान होतं. संस्थांची निर्मिती करणं, संस्थांचं महत्व किती आहे ते अगदी अलीकडच्या काळामध्ये अधिकाधिक जाणवायला लागलेलं आहे आणि संस्थांची पडझड वगैरे बातम्या तुम्ही ऐकलेल्या असतील, वाचलेल्या असतील, लेख वाचलेले असतील. तर या संस्थांची निर्मिती करणं किती महत्वाचं होतं हे रानड्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं होतं आणि त्याप्रमाणे वक्तृत्वोत्तेजक संस्था, अशा अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या. ते मुळात लिबरल, उदारमतवादी होते. व्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांनी बरंच लिखाण केले, समानतेविषयी त्यांच्याकडे न्यायबुद्धी होती, स्टॉलवर्ट होते, परंतु ते अभिजनवादी होते. रस्टिफिकेशन संबंधाने, म्हणजे ग्रामीणीकरण याच्या संबंधाने बरंच लिखाण आणि बरीच चर्चा त्यांनी केलेली आहे. नॅशनलिस्ट डिस्कोर्स जर आता पुन्हा नव्याने वेगळ्या पद्धतीने मांडला जातो, तर त्याची सुरुवात त्यावेळेला भारतामध्ये रानड्यांनी केली, स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भारतामध्ये. भारतीय जनतेच्या ज्या सवयी आहेत, सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणं, त्यांचा आळशीपणा, त्यांचा उधळेपणा, बचत करण्याची टाळाटाळ किंवा बचत कशी करावी हे माहीत नाही, स्वदेशीचा वापर, या सगळ्यांच्या विषयी रानड्यांनी आपली मतं मांडली. राजकीय विचार कुठलाही पोकळीमध्ये निर्माण होत नाही, परिस्थितीमुळे विचार निर्माण होतात, परिस्थितीचा परिणाम म्हणून, आणि विचारांचाही पुन्हा परिस्थितीवरती परिणाम. तर रानड्यांना त्यांनी आधुनिकीकरणाचे शिल्पकार म्हटलेलं आहे आणि एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व, म्हणजे अगदी थोडक्यात मॅडमने जे काही मांडलं त्याचा सारांश सांगायचा तर असं मानता येईल आपल्याला. आता यापुढे जर काही प्रश्न असतील कोणाला तर ते तुम्ही विचारू शकता. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी तेवढ्या वेळेपुरता आपला माईक ओपन करायचा आहे, अनम्यूट करायचं आणि पुन्हा म्यूट करायचंय, जेणेकरून दुसऱ्यांना डिस्टर्ब होणार नाही किंवा आवाज कुठलाही विनाकारण निर्माण होणार नाही. तर प्रश्न विचारायला हरकत नाहीये. चॅट बॉक्स मध्ये टाकायचे असतील तरी टाकू शकता. रानडे, गांधी आणि जिन्हा असं एक कोलंबिया युनिव्हर्सिटीची साईट वरती मला एक लिंक मिळाली. ते पुस्तक मला वाटतं ज्याचा मॅडमनी उल्लेख केला तेच ते भाषण आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला चॅटमध्ये दिलेली आहे, ते जरूर पहा. आणखीनही लिंक्स आणि जे काही संदर्भ व्याख्या ते देतील आपल्याला आपलं जे वेब पेज आहे त्या वेब पेज वरती दररोज पाहायला मिळतील. ertktopecollege.in/wp या वेब पेज वरती जाऊन तुम्ही ते बघू शकता. मी सुरुवातीला मगाशी उल्लेख केला होता की गोखल्यांना महात्मा गांधींनी आपलं गुरु मानलेलं होतं. तर गोखल्यांना गुरु कोणी मानलं तर ते गोखल्यांनी गुरु कोणाला मानलं त्याचा उल्लेख आता पेंडसे मॅडमनी त्यांच्या व्याख्यानात केला. रानड्यांना ते आपले गुरु मानत होते. रानडेंच्या संदर्भात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दोन परस्पर विरोधी भूमिका मॅडमनी सांगितल्या. म्हणजे प्रकांड पंडित, कायद्याचे अभ्यासक आणि राजकीय अर्थशास्त्रीय अशा
बोला सर. एक मिनिट फक्त अनम्यूट करायचंय सर. हा, मी असं सांगत होतो हा. की न्यायमूर्ती रानडेंच्या संदर्भात असं आपल्याला दिसतं की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये परस्पर थोडी विसंगती दिसते. म्हणजे त्यांचे विचार एका बाजूला आहेत आणि वागणं दुसऱ्या बाजूला आहे. हम्म. असं असं असलं म्हणजे त्यांनी विधवा विवाहाला हे केलं सुरुवातीला, हा. नकार दिला आणि स्वतः मात्र दुसरं लग्न केलं आणि आपल्या बहिणीचं मात्र दुसरं लग्न म्हणजे केलं नाही. म्हणजे बहीण तशीच राहिली त्यांची. हे पण आपण सांगतात लोक. पण आपण एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामधल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या? एक पुरोगामी विचाराची दृष्टी नाही म्हणून ते संबंध व्यक्तिमत्व काळवंडून जाणं, असा जो प्रकार आपल्या भारतीय राजकीय जीवनामध्ये सध्या होतो आहे, त्याच्याबद्दल आपल्या या नवीन विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे, की हम्म. व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू असतात आणि त्यातला एक वाईट पैलू हा त्या व्यक्तिमत्वाला संपवत नाही खरं म्हणजे. पण अलीकडच्या काळामध्ये तो संपवताना दिसतो. म्हणजे एक काहीतरी घडलं एका व्यक्तीच्या, तर मग तो राजीनामा देतो, मग तो राजकारणातून बाहेरच पडतो आणि त्याचं अस्तित्व लयास जातं. अशा वेळी आपण काय करायचं? म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाकडे किंवा त्याच्या विचार आणि वागणूक ह्याच्यामध्ये कसा भेद करून काय वेचायचं आणि काय सोडायचं? हा एक संभ्रम भारतीय समाजामध्ये आता निर्माण झालाय. अनुयायांमध्ये प्रामुख्याने निर्माण झालाय. त्याबद्दल थोडंसं सांगावं. धन्यवाद. हा. थँक्यू सर. मला असं वाटतं की सध्या जे चाललंय ते आणि रानडे याच्यामध्ये जरा आपण फरक केला पाहिजे. कारण न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काही निर्णय घेतले. त्यात त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं त्यांना दुःख होत होतं आणि त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण पण दिलं नंतर. म्हणजे त्यांना विधवा विवाह म्हणजे त्यांना तरुण मुलीशी लग्न करायचं होतं असं अजिबात नव्हतं. पण वडिलांच्या आज्ञेबाहेर ते जाऊ शकले नाहीत. हा त्यांचा कमकुवतपणा स्वभावातला होता असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं त्यांच्या ह्या व्यक्तिगत बाबीमुळे काही त्यांचे विचार आणि हे कमी महत्वाचे ठरत नाहीत. त्यांनी ते जे सामाजिक कार्य जे केलेलं आहे ते आजच्या व्याख्यानामध्ये त्याचा विषय नसल्यामुळे मी बोलले नाहीये. पण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्यासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी हे जे कार्य केलं किंवा इव्हन लहान मुलींचे विवाह थांबवणं यासाठी त्यांनी जे कार्य केलं ते फार महत्वाचं आहे. त्यांनी जे काही चुका केल्या त्या कराव्या लागल्या त्यांना. तो त्यांचा व्यक्तिगत दुबळेपणा होता म्हणा. वडिलांच्या समोर त्यांना झुकावं लागलं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे म्हणताय ते मला नेमकं कोणाबद्दल बोलताय ते कळलं नाही. पण सध्या पुरोगामी म्हणायचं म्हणजे कोणाला पुरोगामी म्हणतात आणि कोणाला नाही म्हणत हा पण पुन्हा विवाद्य मुद्दा आहे. पण सध्या पुरोगामी हे अनेक लोक शिवी म्हणून वापरतात. त्याच्यामुळे पुरोगाम्यांना सुद्धा असं वाटतं की आपण पुरोगामी आहोत का नाही. पण पुरोगामी ही शिवी म्हणून कोणी देत असेल तर ती जरूर घ्यावी. पुरोगामी याचा अर्थ पुढे जाणारा माणूस असतो. तो सुधारणावादी असतो. रानडे हे प्रतिगामी नव्हतेच. रानडे पुरोगामीच होते. त्याच्यामुळे मी ज्या वेळेला हे म्हटलं की रानड्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व लक्षात घ्यावं. त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेही खोटेपणा नव्हता. खोटेपणा जर का व्यक्तीत असेल तर त्या व्यक्तीला टीका झेलावी लागणार. रानड्यांनी ती टीका त्यांच्यावर जी झाली त्यांनी ती झेलली. त्यांनी ज्या काही चुका केल्या त्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त घेतलं एका परीने. सध्याचं जे काय आहे ते आपण कुठल्या नेमक्या केसेस तुम्हाला माहिती असतील तर मला असं वाटतं की ते फार व्यक्तिगत होईल. त्याच्यामुळे त्या बाबतीत मी टिप्पणी करणार नाही. मी जनरलच बोलत होतो. म्हणजे ओके. व्यक्तीच्या एखाद्या चुकीमुळे, एखाद्या वैयक्तिक पातळीवरच्या चुकीमुळे त्याचं सामाजिक आयुष्य हल्ली लवकर उद्ध्वस्त होतं. काय प्रकारची राजकीय चूक आहे जीवन. ते महत्वाचं आहे. हां, तेच बरोबर. हां, म्हणजे एखाद्या चूक ही माणसाच्या वरती जर का खाजगी आयुष्यातली असते. नाही, खाजगी लैंगिक आयुष्यातली. शोषणाची जर का केस असेल तर त्या माणसाला त्या त्या प्रकारचं
हा शिक्षा होणं हे त्याच्या व्हायलाच स्वाभाविक आहे. पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे तो मुद्दा वेगळा आहे. पण हा विचारांच्यासाठी कोणाचं या पद्धतीने ते आता आपल्याकडे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालेलं आहे. आणि त्याला हम्म, कोणीच काही करू शकत नाही. बरोबर. थँक्यू. मॅडमनी सुरुवातीला एक उल्लेख केला हां, त्या व्याख्यानमालेमध्ये हां. महात्मा फुलेंचा समावेश नाहीये, त्याच्याबद्दल थोडंसं हो. वाईट. तर तिथे फक्त एवढंच मी इथे नोंदवू इच्छितो हां. की फक्त सिलेबस हा आधार घेऊन केलेली व्याख्यानमाला असल्यामुळे सिलेबस. बरोबर आहे. नाही, नाही. मी व्याख्यानमालेबद्दल नाही म्हटलं. नाही, मी बरोबर. सिलेबस बद्दलच म्हटलं. हो हो हो. मला व्याख्यानमालेबद्दल काहीच नाही म्हणायचंय. मला असं वाटतं की तुम्ही चांगली ऑर्गनाइज केली आहे. हो. सिलेबसमध्ये फुले नसणं हा एक मला मोठा लॅक्युना वाटतो त्या सिलेबसचं. कारण आपण पुन्हा ते सिलेबस करताना आपण एलिटिस्टच भूमिका घेतो का काय असं मला वाटतं. हो, आता त्याच्याबद्दल म्हणजे चर्चा करायला लागेल. आपण काय बोलू नाही, शकत. एनिवे हा हा या ठिकाणचा मुद्दा नाहीये. हो. मी जाता फक्त बोलले. हं. पण पण बुवा सर तुमचा निरोप पोहोचवते तिकडे ते अभ्यास मंडळावर सभेला मीटिंगला गेले तर हो, बरोबर आहे. विचार मांडतील. नाही हा नेहमीचाच प्रॉब्लेम असतो. आपण काय एक आकडा ठरवतो की 8च पाहिजेत. मग 8 म्हटल्यावरती कोणाला घ्यायचं, कोणाला वगळायचं हा त्याच्यामधला एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे खरं आहे. पण आगरकरांना घेतलं, तर फुल्यांना का नाही घेतलं? कारण आगरकर काय, रानडे काय दोघंही म्हणजे थोडंसं एलिटिस्ट विचारव्यूहच येतो तिथे पुढे असं मला वाटतं. आणि कोणी आहे? कोणाचं? आंबेडकरांचे विचार मांडताना त्यांना आपल्याला फुल्यांविषयी विचारून त्यांना बोलतं करता येईल वेगळ्या पद्धतीनं कोणाला? विद्यार्थ्यांनी. म्हणजे कोणाचं? आंबेडकरांचा विचार मांडणारे जे आंबेडकरांचा विचारवंत विचार मांडताना फुल्यांचा विचार म्हणजे ते त्यांना 2-3 लेक्चर्स लागतील. हा फुल्यांचा विचार मांडायचा. कुठेतरी त्याची लिंक आपल्याला देता येईल. म्हणजे हो, बरोबर आहे. विवेकाधिष्ठित आणि मूलगामी सुधारणा असा विषय आहे. तर सुधारणावादी विचाराच्या माध्यमातून काही सांगता येईल. पण ते तुम्ही म्हणताय तसं ते तोकडं होईल, अपूर्ण होईल. एक फुल्यांचा विचार फार व्यापक आणि म्हणजे विस्तारित आहे हो, आणि बरोबर अ, आहे. काय म्हणूया मूलगामी आहे. हं. एक प्रश्न चॅट बॉक्स मध्ये दिसतोय, पण तो आजच्या अच्छा. विषयाला धरून नाहीये. बरं. काय आहे? आपण सांगाल का? संबंधीचं तुमचं जे पुस्तक आहे त्याला धरून त्याने ते विचारलेलं दिसतं. कुठलं पुस्तक? आंतरराष्ट्रीय राजकारण. हां, त्याचं काय? आंतरराष्ट्रीय राजकारण आताचे आणि आताचे आणि पूर्वीचे पूर्वीचे. याबद्दल थोडक्यात माहिती मिळेल का? आता ह्या व्याख्यानात तर नाही मिळणार. कारण हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. हो. ते कोणी जर का कोणी प्राध्यापक असतील तर त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये याबद्दल विचारावं आणि मग तसं काहीतरी आपल्याला करता येईल. पण सुंदर किंवा मत. तुम्हाला वैयक्तिक फोन करून पण विचारू शकतील ना विद्यार्थी. हो, पण असं असं काय आहे, हा फोन करून बोलण्याचा विषय नाही. हे व्याख्यानच असतात. हरकत नाही, हरकत. त्याबद्दल बुवा सर तुम्ही स्वतंत्रपणे काय प्रथम सुंदरमल असं नाव आहे. हा, त्याच्याशी तुम्ही स्वतंत्रपणे बोला किंवा या संदर्भात कुठे माहिती मिळेल, व्यवस्थित माहिती कुठे मिळेल ती. नाही, मला हे म्हणजे एक असं प्रेरणास्थान वाटतं की त्याच्यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणासंबंधाने एखादी परत व्याख्यान मला आयोजित करावी. अच्छा. ओके. आंतरराष्ट्रीय राजकारण हा सुद्धा मॅडमचा विषय आहे. त्यांनी आणि सहस्त्रबुद्धे मॅडमनी मिळून जे पुस्तक लिहिलेलं आहे ते एक मोठं रेफरन्स बुक म्हणून आम्ही वापरतो. ओके. हॅलो सर. हा, बोला. सर नमस्कार. मी पण विद्यार्थी आहे. छान झालं आजचं व्याख्यान. मॅम मला असं एक विचारायचा आहे प्रश्न की आता म्हणजे जसं हे माझा हे समजणं आहे ऍक्च्युली, थोडं चुकू पण शकतं, मी स्टुडंटच आहे. सो मला असं म्हणायचं मॅम, आज जसं तुम्ही सांगितलं म्हणजे रानड्यांच्या बाबतीत की ते थोडंसं बऱ्याच बाजूला म्हणजे बऱ्याच प्रकारे ते आर्थिक बाजूला जाणार म्हणजे असं वाटलं थोडं.
म्हणजे त्याचं भांडवलशाही नेचर किंवा ते सगळ्या राज्यांनी कसा रोल असला पाहिजे त्याचा कसा, तर हम्म. याच्या पलीकडे मॅम ते ऍज अ राजकीय पॉलिटिकल थिंकर असं बघताना त्याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल अजून थोडा जास्त एक्सप्लेन केला असता तर अजून बरं वाटतं. म्हणजे पॉलिटिकल थोडासा- अँगल नाही, ऐका जरा. आजचा विषय जो होता तो राज्यसंस्था विषयक विचार आणि अर्थविषयक विचार असे दोन होते. आलं लक्षात? एक त्याच्यातला मुद्दा मला आणखीन आता इथे तुम्ही विचारले ते सांगावंसं वाटतो की टिळक आणि रानडे या दोघांच्या मध्ये एक त्यावेळेला जो मोठा वाद झाला की आधी राजकीय का आधी सामाजिक, हा त्यावेळेचा वाद होता. आणि आपण जर का एकूणच सामाजिक सुधारणा आणि यांचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जर एकूण विचारवंतांचा विचार केला तर रानडे असतील किंवा गोखले असतील किंवा गांधी असतील आणि आंबेडकर असतील, आंबेडकर हे रानड्यांच्या बाजूला ह्या बाबतीत येतात. याचे एक कारण असे की त्या दोघांचंही हे मत आहे की शेवटी असं आहे की समाज तुमचा कुठल्या पातळीवर आहे, समाजामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीचं काय म्हणूयात त्याला, व्यक्तीची प्रतिष्ठा, ह्या गोष्टी येतात का? ज्या गोष्टींना नॅचरल राईट्स म्हणतात. म्हणजे टिळक आणि या लोकांनी असं म्हटलं की नाही, आम्हाला आधी स्वातंत्र्य पाहिजे, याचं कारण आम्हाला आमचं राज्य पाहिजे जे आमच्या इथे व्यक्तींना खऱ्या अर्थाने हक्क मिळवून देईल. त्याच्यावरती रानडे काय किंवा नंतरच्या काळात आंबेडकर काय हे असं म्हणतात की व्यक्तींना हक्क राज्य मिळवून देईल, हा समज चुकीचा आहे. आधी समाज असा प्रस्थापित व्हायला पाहिजे की ज्या समाजामध्ये काही प्रमाणात तरी समानता असेल, ज्या ठिकाणी व्यक्तीची प्रतिष्ठा महत्वाची असेल. मग ते व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीची प्रतिष्ठा या समानतेमुळे निर्माण झालेल्या असतील. जिथे मुळात समाजच निर्माण झालेला नाहीये, नागरी समाज नसलेल्या ठिकाणी तुम्ही एकदम राज्यसंस्था कशी काय आणू शकता, हा तो मुद्दा होता. आणि म्हणून आधी राजकीय का आधी सामाजिक, म्हणजे टिळकांचा आग्रह समजू शकतो की आधी आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्ही ब्रिटिशांच्या ह्याच्याखाली राहणार नाही. अर्थात टिळकांचं सुद्धा स्वातंत्र्याची जी कल्पना होती ती त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे साम्राज्यांतर्गत स्वराज्य असं होतं ते. त्यांना पूर्ण स्वराज्य त्यावेळेला कल्पना नव्हती त्या काळामध्ये. म्हणजे सार्वभौम स्वातंत्र्याची कल्पना पुढे गांधींनी मांडली की क्विट इंडिया हा जो त्यांचा कॉल होता, हा त्या काळात इतका महत्वाचा मानला गेला की ब्रिटिश इथून जातील ही कल्पना नव्हती आपल्या इथे लोकांना. पण आधी राजकीय का आधी सामाजिक हा वाद लक्षात घेताना आपल्याला असं दिसतं की रानडे हे जास्त लॉजिकल होते, जास्त तर्कनिष्ठ होते आणि तर्कदृष्ट्या त्यांचं म्हणणं बरोबर होतं. इतका विस्कळीत समाज, जाती, वर्ण, लिंगभेद या सगळ्यांनी इतका तो फुटलेला समाज होता की आधी त्या समाजामध्ये काहीतरी एकत्रित अशा पद्धतीचं एकजीवत्व निर्माण करणं आवश्यक होतं. तिथल्या व्यक्तींना बोलण्याची एक जागा निर्माण करून देण्याची, आणि ते तोच मी जो मगाशी आधी मुद्दा मांडला की पब्लिक स्पेस निर्माण करणं. पब्लिक स्पेस निर्माण करणं हे राजकीय नाही असं नाही, हे राजकीयच आहे. पण तो समाज, नागरी समाज निर्माण होणं आणि नागरी समाजाच्या नंतर तुमचं राज्यसंस्था निर्माण होते. तुम्ही लोकांनी जॉन लॉकचे विचार मांडलेले तुम्ही जर का त्याचा अभ्यास केला असेल पाश्चात्य विचारवंतांच्या मध्ये, म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्टची जर का थिअरी तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये लॉक काय म्हणतो की लोकांनी 2 करार केले. पहिल्या करारानुसार त्यांनी एकमेकांच्या बरोबर करार करून समाज निर्माण केला, दॅट वॉज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. आणि मग पॉलिटिकल कॉन्ट्रॅक्ट केलं ज्यातून त्यांनी राज्यसंस्था निर्माण केली. मला असं वाटतं टिळक काय किंवा रानडे काय या दोघांनाही हे कळत होतं की राज्यसंस्था वेगळी आहे, समाज वेगळा आहे. पैकी टिळक या बाबतीत भूमिका अशी घेत होते की राज्यसंस्था आधी आमच्या हातात येऊ दे, मग आम्ही बघू समाजाचं काय करायचं ते. हा पण एलिटिस्टच विचार होता. पण रानड्यांना आधी हा समाज नीट निर्माण व्हायला पाहिजे, मग तुम्ही एक चांगली राज्यसंस्था निर्माण करू शकता असं वाटत होतं. आधी राजकीय का आधी सामाजिक या मुद्द्याच्या मुळाशी नागरी समाजाची निर्मिती का राज्यसंस्थेची निर्मिती आधी, अगोदर काय, हा तो वाद होता. तुम्हाला उत्तर मिळालंय का? हा, ओके ओके, ठीक आहे मॅम. मॅम नमस्ते. मॅम मी धनश्री मॅम, मी पण एक विद्यार्थिनी आहे.
हा मॅम माझा एक प्रश्न आहे की रानड्यांना लेझी फेअर स्टेट अपेक्षित होतं, पण मग नव्हतं नव्हतं अपेक्षित. हॅलो. लेझर फेअर स्टेट अपेक्षित नव्हतं. त्यांना उदारमतवादी राज्य मान्य होतं, पण मला वाटतं मी ते तुम्हाला हे मांडून दाखवलं की राज्यांनी हस्तक्षेप करून या ठिकाणी भांडवली समाज निर्माण केला पाहिजे किंवा भांडवली सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. हे जे आहे याला लेझर फेअर म्हणत नाही. लेझर फेअर स्टेट म्हणजे मिनिमम स्टेट, जे स्टेट देशातल्या इतर गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणार नाही असं राज्य. ओके, म्हणजे त्यांना स्टेटचं इंटरफेरन्स अपेक्षित होतं इथे. हो अर्थातच. ओके ओके मॅम, थँक्यू. हॅलो हॅलो. येस मॅम, मिळाला आन्सर. थँक्यू. मॅडम. हॅलो. हा बोला सर, येते ऐकू. हा, तो एक प्रश्न विद्यार्थ्याचा आहे, सानप म्हणून, राजू सानप. हा. म्हणजे पाश्चात्य विचारवंत आणि भारतीय विचारवंत यांच्या विचार मांडण्याच्या पद्धतीमध्ये फरक कशामुळे आहे, असा एक प्रश्न आहे. चॅट बॉक्स मध्ये. हो. ज्या पद्धतीने वेस्टर्न विचारवंत राज्य आणि शासन विषयक मांडतात, तसे भारतीय विचारवंत वेगळ्या पद्धतीचे विचार मांडतात, ते वेगळेपण का दिसते? अर्थात व्यापक आहे हा विषय. हॅलो. हा, मॅडमना विचारा तुम्ही. हा, मॅडमचा कनेक्शनचा काहीतरी हे दिसतोय मला. हा, चालू आहे. हॅलो. हा बोला. नाही, मला असं वाटतं या दोन्ही विचारवंतांपेक्षा पाश्चात्य आणि भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये मूलभूत फरक का निर्माण होतो विचारांच्या बाबतीमध्ये. तर त्यातलं एक सामान्य उत्तर असं म्हणता येईल की दोन्ही विचारवंतांना मिळालेला जो सामाजिक परिवेश आहे, सामाजिक आर्थिक परिवेश, हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. कारण प्रत्येक विचारवंत हा कालसापेक्ष मांडणी करत असतो. ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर त्यांच्या अवतीभोवतीची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार त्या लोकांनी चिंतन केलेलं आहे. म्हणजे पाश्चात्य जगतामध्ये त्यांना मिळालेली सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि भारतातल्या लोकांना मिळालेली सामाजिक आर्थिक परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर आहे, खूप फरक आहे. आणि त्यामुळे मग त्या दोघांच्या मांडणीमध्ये आपल्याला फरक आढळलेला साधारणतः दिसतो. म्हणजे त्यांचा प्रश्न अशा अंगाने येत असेल की पाश्चात्य विचारवंतांनी थेरॉटिकल मांडणी करणारी पुस्तकं लिहिलेली आपल्याला साधारणतः दिसतात आणि भारतीय विचारवंतांनी काही फार तशा पद्धतीची मांडणी केलेली नाहीये, पण स्वातंत्र्याच्या चळवळीला अनुलक्षून अशा पद्धतीनं आपले विचार मांडलेले आहेत. त्यामुळे तो मूलभूत फरक जो आहे तो देशकाल परिस्थितीचा आहे असं आपल्याला म्हणता नाही येईल, असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद महाजन सर. होय. थँक्यू. महाजन सर आपल्या गुहागरच्या कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मला थोडंसं आणखीन भर घालाविषयी वाटते की पाश्चात्य राजकीय विचारवंत किंवा पाश्चिमात्य राजकीय विचारवंत यांच्याकडूनच बहुतेक आपल्याकडच्या राजकीय विचारवंतांनी 18व्या 19व्या शतकातल्या प्रेरणा घेतलेली आहे. म्हणजे जो आधुनिक विचार आला तो तिकडून आला आणि मग त्यानंतर सर म्हणतात तसं कालसापेक्ष त्याच्यामध्ये बदल होत गेला.
हॅलो, पेंडसे मॅडम. त्यांचा नेटवर्क कनेक्शनचा काही प्रॉब्लेम असेल. हा, कारण त्यांचं नाव दिसतंय इथे पण आवाज येत नाहीये. त्या बोलल्या होत्या तसं हो. काहीतरी झालंय. फक्त फोन करून विचारा हवं होतं. हा, विचारतो, कारण ते म्यूट आणि अनम्यूट होत राहते. काहीतरी ते ट्राय करतायत पण होत नाहीये असं दिसतंय. हॅलो, नमस्कार. मी अनिला गद्रे बोलतेय. आता महाजन सरांनी, बुवा सरांनी जे सांगितलं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण कोणताही विचार किंवा कोणतीही फिलॉसॉफी ही व्यक्तिसापेक्ष असते. त्या परदेशी म्हणा किंवा भारतीय म्हणा, इथले जे व्यक्तिमत्व किंवा हे फिलॉसॉफर्स निर्माण होतात हे तिथल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय जी परिस्थिती असेल त्यामुळे हे सगळे घडले जातात. आणि त्यामुळे विचार हा विचार म्हणून बघावा आणि त्याच्या मागची परिस्थिती बघावी असं मला वाटतं. आणि व्यक्ती तर जाते पण तिचे विचार राहतात आणि त्यामुळे त्या विचारांची परंपरा किंवा वारसा हा पुढे चालत जातो. आणि त्या दृष्टिकोनातून रानड्यांचे विचार हे आजही व्हॅलिड आहेत असं मला वाटतं. फक्त त्याची कालसापेक्षाप्रमाणे त्याची विचारधारेला आपल्याला थोडं वळण दिलं तर मग लक्षात येईल. आजची जी भारतीय एकंदर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विचारधारा आहे त्यात जर बदल हवा असेल तर त्याप्रमाणे आपल्याला त्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल. आगरकरांचा म्हणा किंवा रानड्यांचा म्हणा किंवा टिळकांचा म्हणा. आजचा चष्मा लावून आपण भूतकाळात बघू शकत नाही. तर भूतकाळात जाऊन आपण जो काही तो विचार आहे तो आजच्या काळात आपल्याला कसा रुजवता येईल याचा विचार होणं आवश्यक आहे. मी प्रिन्सिपल डॉक्टर रोकडे, बुवा सर आणि अरुणा यांचे मनापासून आभार मानते की आज बऱ्याच दिवसांनी मला आपल्या सगळ्यांशी कनेक्ट होता आलंय. आणि जरी मी सध्या अमेरिकेत असले तरी माझा मुक्काम हा भारतातच असतो. आणि अरुणा मॅडम ह्या माझ्या वर्गमैत्रीण, फर्ग्युसनमध्ये आम्ही दोघी बरोबर होतो. आणि अरुणाच्या प्रेझेंटेशन आणि तिचा एकंदरीत अभ्यास आणि व्यासंग एवढा आहे की अरुणाला ऐकणं ही एक प्रकारे मेजवानी असते. तर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू मॅडम, तुम्ही जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद गद्रे मॅडम. पेंडसे मॅडम परत जॉईन झाले आहेत. हा, दिसतंय आता मला. बोला. आवाज येत नाहीये मात्र तुमचा. म्हणजे म्यूट पण नाहीये, ते अनम्युटेड आहे तरी पण आवाज येत नाहीये. तुम्ही हे लावलं असेल, मला वाटतं इयरफोन्स लावले असतील तर ते बघा फक्त. नाही, आवाज येत नाहीये. मला वाटतं इयरफोन काढून बघा म्हणजे कदाचित येईल आवाज. हो, पण तुमचा आवाज येत नाहीये अजूनही. हा, बुवा सर, हा. आता तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि आमच्यापर्यंत पण पोहोचतो. हो हो हो. त्यामुळे आता असं करूया. हा. हा, ते दिसताय तिथे ह्याच्यावर हो, हो. स्क्रीनवर आलेलं आहे. हो हो.
हा मग तुम्ही आभाराचं हे करा. तोरणे मॅडम करतायत, बर बर. त्यांना काही बोलायचं पण आहे आणि ओके ते आभार प्रदर्शन करतील. ओके. आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर अश्विनी तोरणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले काही विचार असतील ते व्याख्यानासंबंधीचे ते मांडावेत आणि आभार प्रदर्शन करावे. अनम्यूट आणि करा. विशेषतः महाविद्यालयाच्या वतीने आणि विशेषतः राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या दुसऱ्या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचे आभार मानण्याची संधी मला आमचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक माननीय शुभराज बुआ सर यांनी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचेच आभार मानते. भारतीय राजकीय विचार या विषयावरती ही व्याख्यानमाला आपण आयोजित केली आहे. सलग 8 दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे आणि या व्याख्यानमालेत सर्वात प्रथम आपण आधुनिक महाराष्ट्राचे जनक ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती रानडे यांना आपण मानतो. त्यांच्या एकूण कार्याप्रती आदर व्यक्त करत त्या सर्वच विचारवंतांना, त्यांच्या स्मृतींना आणि विचारांना विनम्र अभिवादन करून या कार्यशाळेमध्ये अगदी सुरुवातीलाच माननीय प्राध्यापक डॉक्टर अरुणा पेंडसे मॅडम इथं आल्या आणि खूप वर्षांनी त्यांना भेटता आलं आणि ऐकता आलं. मगाशी गजरे मॅडमनी जसं सांगितलं, त्यांना ऐकणं ही एक पर्वणी असते, त्याप्रमाणे न्यायमूर्ती रानडे यांच्या राजकीय विचारांना आपल्या समोर ठेवण्याची आणि चिकित्सकपणे ठेवण्याची आपण त्यांना विनंती केली. त्यांनी मान्य केली आणि त्यानुसार आपल्या विषयाला न्याय देत त्यांनी मांडणी केली. विद्यार्थी मित्र हो, आपल्या लक्षात येत आहे की एखादं आपलं पडझड झालेलं घर असतं, जुनाट झालेलं घर असतं आणि त्याची जर का पुन्हा उभारणी करायची असेल तर खूप खास अधिकच्या मेहनतीची आणि त्याहीपेक्षा दृष्टीची गरज असते. 19व्या शतकातला महाराष्ट्र हा असा पडझड झालेला आणि जुनाट विचारांचा आणि अंधकारात असणारा एकूण भारतच, ज्याला आपण म्हणू की साचेबद्ध अशा विचारांमध्ये अडकलेला असा होता आणि नव्या आधुनिक दृष्टीच्या प्रकाशात या सर्व विचारवंतांनी महाराष्ट्राकडे पाहिलं आणि महाराष्ट्राची नव्यानं पुनर्रचना करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे या प्रत्येकानेच एक स्वप्न पाहिलं, आपण ज्याला प्रत्येकाचं एक समाज, आदर्श समाज कसा असावा याची प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उभारणी केली. मग ते ब्राह्मो समाज असेल किंवा प्रार्थना समाज असेल किंवा फुलेंचं सार्वजनिक सत्यधर्माने उभारलेला समाज असेल आणि त्यामुळंच आपापल्या विचारांनी या महाराष्ट्र भूमीला समृद्ध करत, आपली दृष्टी देत आज एका पुरोगामी वळणावरती पुष्कळ प्रमाणात महाराष्ट्राला त्यांनी आणून ठेवलं आणि ह्या सगळ्या विचारांना समजून घेण्याची संधीच त्यामुळं अभ्यासक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मिळाली. आपण त्याचे अभ्यासक आहोत आणि हे विचार घेऊन आपण आपल्या इथून पुढच्या जगण्याला बघितलं पाहिजे आणि आपल्या जीवनाची आणि आपल्या भोवतालच्या अवकाशाची उभारणी केली पाहिजे. त्या दृष्टीनं पुन्हा पुन्हा हे विचार आपल्याला प्रवृत्त करत असतात आणि याच एका हेतूने ह्या व्याख्यानमालेचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे. माननीय पेंडसे मॅडमनी न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांची जी मांडणी इथं ठेवली, त्याकरता मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या मांडणीवरती ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले किंवा ज्या प्राध्यापकांनी आज उपस्थित झालेल्या प्राध्यापकांनी त्यांच्या मांडणीला दुजोरा दिला, आपलं मत मांडलं, त्याही करता मी त्यांचे आभार मानते आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य रोकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि ज्यांनी विशेष या
कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेली आहे किंवा ज्यांच्या कल्पनेतून हे साकारलेलं आहे, त्या शुभराज बुवा सरांचे आभार मानते. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण उद्यापर्यंत आपण थांबवतो आहोत असे मी जाहीर करते, किंवा मग बुवा सर या संदर्भात अधिक माहिती देतील. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आमच्या महाविद्यालयाचे आणि डॉक्टर नेहा दळवी मॅडमच्या पण अनेक विद्यार्थ्यांनी आणि अस्मिता महाविद्यालयातल्या पण अनेक विद्यार्थ्यांनी इथे सहभाग नोंदवलेला आहे, त्याकरता त्यांचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत ठीक 4 वाजता. मिलिंद बोकील सरांना आपल्याला त्यांचं व्याख्यान आहे, महात्मा गांधींच्या विचारांसंबंधी ते बोलणार आहेत. मोठे कार्यकर्ते आहेत, लेखक आहेत, त्यांचा सविस्तर परिचय आपण सुरुवातीला करून घेऊ. त्यांच्याविषयीचे काही लिंक्स मी दिल्या त्या पहा. मगाशी मी उल्लेख केला तसं शाळा ही त्यांची गाजलेली कादंबरी, मी कॉलेजमध्ये असल्यापासून ती गाजलेली होती आणि त्यावर आत्ता निघालेला चित्रपट, हे बहुतेक तुमच्या पिढीतल्या तरुण पिढीतल्या मुलांनी हे सगळं पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण त्या मिलिंद बोकीलांचा हा वेगळा चेहरा, कार्यकर्त्याचा, विचारवंताचा, तो तुम्हाला उद्या पाहता येईल. त्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. आजचा आपला कार्यक्रम इथेच पूर्ण झाला.